श्री देवी शारदा, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद् आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री गजानन महाराज, परम पूज्य श्री दासगणु महाराज, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं आज आपल्या चौथ्या अध्यायाचा दुसरा दिवस आहे. आपण नेहमीप्रमाणे मंगलाचरण म्हणजे इथे ज्या देवता आहेत त्यांचे श्लोक म्हणूया. पहिल्यांदा गुरुर् ब्रह्मा म्हणायचं, त्याच्यानंतर दक्षिणे लक्ष्मणो यस्य, नंतर समोर हनुमान आहे आणि शिवाय रामदासांचा श्लोक म्हणूया आणि जय जय रघुवीर समर्थ सगळ्यांनी बरोबर म्हणायचं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा, पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शुकासारिके पूर्णवैराग्यजाते, वसिष्ठापरि ज्ञानयोगेश्वराचे, कवि वाल्मीका सारिखामान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. खूप छान. 12 वर्ष झाली या मठाला, म्हणून आपण हा उत्सव करतोय. आज तो दिवस आहे 12वा वर्धापन दिन, म्हणजे 12 वर्ष झाली. स्थापना दिवस 13वा हे नेहमीच लक्षात ठेवायचं, कारण पहिल्या वर्षीचा तो वाढदिवस कुठे असतो. वाढदिवस हा 1 वर्षांनी होतो. 12 वर्ष झाली आणि या स्थापनेचा दिवस 13वा, मी चुकत नसेन तर. हे दोन्ही संख्या तशा फार महत्त्वाच्या आहेत. एक तप, 12 वर्ष म्हणजे तप, म्हणजे तपपूर्ती. त्यानिमित्ताने हा आपण समारोह साजरा करतोय. आज फणसाची पूजा आहे, काल आम्रपूजा होती, द्राक्षाची पूजा होती. म्हणजे जे मी खातो ते देवाला अर्पण करायचं, हा त्यातला भाव आहे. हे लक्षात ठेवा. मी कशाची पूजा करतो, यात कल्पकता कशी वापरतो, त्याच्यापेक्षा समर्पणशीलता कशी आहे, हाही भाग तेवढाच महत्त्वाचा असतो. अगदी हे झाडसुद्धा लहान होतं, आता हे 12 वर्षांनी मोठं झालं आहे. वटवृक्ष, त्याच्याखाली एक फोटो ठेवलेला होता गजानन महाराजांचा. तिथपासून या मंदिराची एकंदर उन्नती म्हणा, प्रगती म्हणा, विकास म्हणा, साक्षीदार आहे मी. अगदी त्यावेळेला नुकतीच गजानन महाराजांची पूजा अनेक जणांनी सुरू, म्हणजे ते गजानन विजयाचं पारायण अनेकांनी सुरू केलं होतं. प्रेरणा इथे होती की नाही मला माहीत नाही, इथे कोणी तो फोटो ठेवला होता तेही मला माहीत नाही. पण आज 12 वर्षात 2 प्रकारचा विकास असतो. एक भव्य विकास असतो आणि एक दिव्य विकास असतो. भव्य म्हणजे संसारातला, म्हणजे केवढा झाला, याची डायमेन्शन काय, केवढी आपल्याला प्लॉट मिळाला, आता आणखीन काय आपल्याला मिळेल का, ह्याच्यावर काही करता येईल का, हे सगळं आहे ना, हा भव्य. म्हणजे ज्याला हार्डवेअर हल्ली आपण म्हणतो ना, तसा हार्डवेअरचा विकास आहे. आणि तो विकास काळाच्या ओघात, ग्रोथ ज्याला म्हणतात, डीके, हे काळाच्या ओघात जे वाढत जातं ते संपतही जातं. हा वटवृक्ष, त्याचं आयुष्य किती आपल्याला माहीत नाही. इमारतीचं आयुष्य आपल्याला 200 वर्ष 300 वर्ष वाटतं, आपलं आयुष्य एवढं नसतं, म्हणून तेही आपल्याला आयुष्य खूप वाटतं. पण दिव्य ज्याला आपण म्हणतो, की जी उपासना इथे मला दिसत आलेली आहे आणि ती वाढत गेलेली आहे, दिव्य उपासना ही खरी आध्यात्मिक उपासना आहे. त्याचं तेज निराळच आहे. गजानन महाराजांना आपण निरनिराळ्या पद्धतीने सजवतो. एरवीसुद्धा आता फणस वगैरे असेल, परंतु
एरवी सुद्धा केव्हाही तुम्ही आलात ना तरी इथे त्यांची जी पूजा केलेली असते, त्यांना जे वस्त्र नेसवलेलं असतं आणि त्यांचं जी मुद्रा आहे ती एवढी प्रसन्न असते. अनेक गजानन महाराजांची मंदिरं बघून आलेली माणसं ज्या वेळेला गोव्यात येतात आमच्याकडे आणि मडगावला आल्यानंतर ह्या मंदिरात येतात त्यावेळेला ह्या मूर्तीचंच काहीतरी वैशिष्ट्य आहे. आणि तुम्हाला कळणार नाही कदाचित, 3-4 वर्षांनी जर एखादा बघतो तो म्हणतो की अरे यांच्यातलं तेज वाढलेलं आहे. हे वाढलेलं तेज 2 कारणांनी, एक इथल्या केलेल्या उपासनेने आणि जो येतो त्याला ती वाढ लक्षात येण्यासारखा रिसिव्हर नको का. रिसिव्हर इज इक्वली इम्पॉर्टंट. त्यांचं तेज वाढलं आहे सांगायला माझ्या डोळ्यांचं नको का तेज वाढायला, माझ्या उपासनेचं नको का तेज वाढायला. इथे पारायण होतं, इथे नामस्मरण होतं, दासनवमीच्या उत्सवानिमित्ताने इथे प्रभात फेरी वगैरे होते, अखंड नामस्मरण त्या दिवसात होतं. आता तर महाराजांनीच आपल्याला प्रेरणा दिली की हे 21 अध्यायांची पोथी आहे तर त्याच्यावर 2-2 दिवस एकेका अध्यायावर जरा खोल असा विचार करून बोला. आणि मला इथे संधी होती, मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगतो प्रत्येक वेळेला की माझ्यावर सुद्धा उपकारच आहेत महाराजांचे की तू अभ्यास कर, 1 महिनाभर अभ्यास कर या अध्यायाचा आणि त्याच्यात तुला अंतरंगात किती जाता येतं. खरं बघायला गेलं तर आपला हा ऑडियन्स जो असतो त्याची प्रत्येकाची साधनेतली प्रगती निराळी असते. म्हणून अगदी सूक्ष्म सांगायचं म्हणलं तर हा मंच नाही आहे त्याला, हे लक्षात ठेवा. पण तरीसुद्धा खोलात जाऊन डीप ज्याला म्हणतात आणि सूक्ष्म म्हणजे सटल, आपल्याला काय सगळं कळतं असं नाही आहे पण तरीसुद्धा खोल विचार जाऊन आपण विचार करतोय. 2 पहिला जो जानकीरामाचा बघितला प्रसंग त्याच्यात ही पश्चात्ताप आहे, शरणागती आहे आणि नंतर कृपा आहे. आज जो प्रसंग सुरुवातीला बघणार आहोत तो तसा चंदुमुकिंदाचा तसा नाही, त्याची भक्तीच होती आणि त्या भक्तीची परीक्षा जसे सुदाम्याचे पोहे मागितले होते, शबरीचे बोरं मागितले होते, तसे याचे कांदोले मागितले, हे बरोबर आहे. पण आज जो माधव विप्र म्हणजे ज्ञानी किंवा ब्राह्मण, त्याचा सुद्धा तसाच आहे, पश्चात्ताप झालेला आहे, नंतर इतका तो शरण गेलेला आहे, त्या शरणागतीची परीक्षा घेऊन त्याला मुक्ती दिलेली आहे. हे फार चांगलं उदाहरण आहे. आणि आश्चर्य वाटेल प्रत्येक अध्यायात अशी जर 2-3 प्रसंग 2-3 उदाहरणं असली तर ते आपल्या स्वभावाचेच पैलू आहेत, हे लक्षात ठेवा. हरी जाखड्या म्हणून एक आहे जो पुढे अध्यायात येणार आहे, त्याला प्रपंच करायचा आहे, बाकीच्यांना प्रपंचातून सुटायचं असतं. महाराज पुढे झाला हा प्रपंच. आत्ता जो आपण प्रसंग बघणार आहोत माधव विप्राचा तो तसाच आहे. हमाधुमीचा संसार केला, तुझं स्मरणच मी केलेलं नाही पण आता मात्र मी तुला शरण आलेलो आहे. आणि त्याची मागणी काय बघा, ही मागणी धाडस असल्याशिवाय होत नाही किंवा कुठली तरी पूर्वतयारी असल्याशिवाय होत नाही की मला थेट वैकुंठाला पाठवून द्या. केवढं मागणं आहे हे, म्हणजे मला जमलं तर मुक्त करा, या जीवनात मला मुक्तीचा अनुभव द्या असं नाही, वैकुंठात पाठवा. परीक्षा घेतली आणि नंतर तथास्तु म्हणलेले आहेत महाराज. हा प्रसंग आहे. म्हणजे मी जे करू नये ते केलं, त्यांनी काही व्यसनी नव्हता पण एवढा प्रपंचात रमला होता, एवढा रुतला होता, एवढा डुंबत होता की विसरला, तो परमेश्वरालाच विसरला. नंतर कुणीतरी महाराजांचं नाव सांगितलं असेल, तो महाराजांचा भक्त होता की नाही असा उल्लेख कुठे येत नाही आहे. पण आपण एक लक्षात ठेवा, पुनर्जन्म मानणारी आपली संस्कृती आहे आणि त्यामुळे हा जन्म माझा पहिला आहे की नाही माहीत नाही, शेवटचा आहे की नाही मी ठरवू शकतो, हे संतांचं वाक्य लक्षात ठेवा. अजून किती जन्म घ्यायचे आहेत माहीत नाही, पुढच्या जन्मात बघूया. कशाला दरिद्री आपण नकारात्मक बोलणं. पुढच्या जन्मात म्हणजे तू मुक्त व्हायचं ठरवलेलंच नाही आहेस, जे माधवाने ठरवलं. हा फरक लक्षात घ्या. आपण म्हणतो नाही जमलं पुढच्या जन्मात पाहू, अरे पुढचा जन्म पाहिजे कशाला आणि अजून किती जन्म घ्यायचे, हे तर फार भयंकर विधान आहे. हाच जन्म शेवटचा. रामकृष्णांचं एक वाक्य आहे, माझ्याकडे आलायस ना हाच तुझा शेवटचा जन्म आहे. हे मी तुला सांगतो, आश्वासनपूर्वक सांगतो, अभिवचन देऊन सांगतो, पण तू आत्मविश्वास निर्माण कर ना, हा माझा शेवटचा जन्म. कशाला पुढच्या जन्मात हीच कटकट भोगायची आहे. तुम्ही म्हणाल नाही हा जन्म माझा फार चांगला गेला, करोना चांगला गेला असं म्हणणारा वाईट. कल्पना करा, जन्मात वाईट आणि चांगलं असतंच, सुख दुःख म्हणजेच प्रपंच. पण इतकं सगळं झालंय ना, आता मुक्तच होऊया की. आणि मुक्त होणं म्हणजे गजानन महाराजांच्यात जाऊन मिळणं, म्हणजे गजानन महाराजांचा भाग होणं. ते चैतन्य रूपात आहेत, मग मी चैतन्य रूपात राहीन ना त्यांच्याबरोबर. हे या माधव विप्रांनी मागितलेलं आहे, लक्षात घ्या. साधी गोष्ट वाटते आपल्याला, तर काही नाही खूप संसार करतो, नंतर सगळे मरून जातात, याला एकटं वाटतं आणि नंतर एकटं वाटल्यानंतर आत्महत्या नाही करत.
एकटं वाटल्यानंतर हा व्यसनी नाही बनत. एकटं वाटल्यानंतर त्याला वाटतं की आता केलंय त्याच्याबद्दल एवढा पश्चाताप, आता शरण जाऊया, कुठल्या तरी संताला शरण जाऊया. आणि त्याची शरणागती आहे ना, ते फार सुंदर प्रकाराने वर्णन केलेलं आहे. आपण आज इथे फणस अर्पण केलेले आहेत. काल मी सहज विचारलं की फणस म्हणजे करणार का गरे करणार अर्पण, कारण फणस पायाच्या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि नंतर महाराज फणसातून बघतायत. ही कल्पकता आहे. सगळ्या सृष्टीत मी जर देवत्व आहे, दिव्यत्व आहे, तर मला ते दिसलं पाहिजे. म्हणजे एरवी फणस म्हणल्यानंतर चारा आपण म्हणतो सगळं गुरांना टाकून देतो. त्याच्यात एवढा फणस आणला तरी एवढे असे किती घरे निघतील, 50 घरे निघतील. म्हणजे त्याच्यात बाकीचंच आहे. पण एक प्रत्येक संतांनी सांगितलेलं आहे, फणसाचे गरे हवे असतील तर फणस कापताना जो दीख हाताला लागतो तो लागणारच. तो चुकवायचा असेल तर हाताला तेल लावा, आधी तेल लावा मग फणस कापा, हे सगळ्यांनी सांगितलं आहे. आणि आपल्या आठवड्याची सुरुवात रविवारपासून होते, लक्षात ठेवा. हा रविवार का दिलेला आहे? आता तो वीकेंड दिलेला आहे. कशासाठी दिलेला आहे? हाताला तेल लावायला. आणि मग पुढचा आठवडा सुरू करा ना. आठवडा सोमवारपासून नाही, रविवारपासून सुरू होतो आपला. आणि आता ते शनिवार त्याला जोडला तर 2 दिवस मिळतात. आणि तेल लावायचं म्हणजे काय? काहीतरी उपासना करायची. पूर्वी हा एक विषय मांडलेला आहे, आता पुन्हा मांडतो. ज्यांना पटेल, कारण सध्या नाही म्हटलं तरी वैशाख आता संपत आलेला आहे. वैशाख कृष्ण पंचमी आहे, ज्येष्ठ आणि नंतर आषाढ. आषाढ म्हणजे आषाढी एकादशी म्हणजे चातुर्मास. चातुर्मासात आपण कोणता संकल्प करूया? एक तुम्हाला सहज सांगतो. ज्यांना शनिवारची सुट्टी आहे, आपण गृहीत धरूया, वीकेंड आपण जे करतो, तर शुक्रवारी संध्याकाळी 7ला मी घरी आलो ऑफिसमधून आणि सोमवारी सकाळी 7ला मी ऑफिसमध्ये जाणार आहे. हे गृहीत धरूया, हे एक मॉडेल अनेकांचं आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो. सरकारी ऑफिसेसना आता सेकंड सॅटर्डे असेल तर ते 2 सॅटर्डे साजरे करूया ना आपण. बाकीचे 2 सॅटर्डे एक वीकेंड म्हणून करूया. आणि दुसऱ्या गोष्टीत प्रपंचाची काही कामं, कपडे धुणं, काय करणं, गाडी धुणं, एक करूया ना. 4 आपल्याला मिळतात सॅटर्डे संडे. सेकंड अँड फोर्थ जरी मला आहे, जो अनेकांना आहे, असं का नको करायला? शुक्रवारी 7ला आल्यापासून सोमवारी 7पर्यंत मला 60 आवर्स 60 तास मिळतात. कंटिन्युअस 60 तास. याच्यात रात्री किती आल्या? शुक्रवारची, शनिवारची आणि रविवारची 3 रात्री आल्या. या 3 रात्री मी झोपणार आहे किती? मला जर उपासना करायची तर 6 तास झोप खूप झाली. साहित्रिक 18 तास गेले. त्याच्यानंतर बाकी मी हे 3 दिवस टी व्ही नाही बघणार. जमलं तर 1 दिवस माझा मोबाईल बंद ठेवणार. मी जमलं तर म्हणतोय, मला लाज वाटते जमलं तर म्हणायला. 1 दिवस नाही, 3 दिवस मोबाईल बंद ठेवेन. पुढे तुम्हालाच होती की नाही लक्षात ठेवा. तुम्हाला आतून प्रेरणा होईल की नको हा मोबाईल. कुणाचं अडलंय? नव्हता त्यावेळेला कुठे अडत होतं. आणि आज असेल तर घरात 4 मोबाईल्स आहेत. त्याच्यावरून मला ते फोन करू शकतात की माझा मोबाईल मी बंद ठेवेन. 1 दिवस मोबाईल विसरा. नाही, मोबाईल जर बंद ठेवायचं म्हणलं तुम्ही पुढचा ऐकणारच नाही, म्हणून तुम्हाला तो मोबाईल विसरा. हे 18 तास गेले. आणि एरवी मला किती तास लागतात हे सगळं बाकी, आंघोळ, जेवण, थोडीशी करमणूक, आपण 4 तास धरले. ते समजा 4 तास हे 3 दिवसाचे. शनिवारचं नाहीच, आपण शुक्रवारी आलो, शनिवार रविवार 4 आणि 4 8 तास. 18 8 26 30 तास गेले. 30 तास मला मिळतात. म्हणजे एव्हरी वीकेंडला जे नोकरी करतात किंवा 2 वीकेंडला मला 30 तास मिळू शकतात. मी मिळवू शकतो. किंवा 24 तास मिळू शकतात किंवा 20 तास मिळू शकतातच आउट ऑफ 60. मग या 20 तासात मी काय करेन? नाम घेईन. या ग्रंथाचं पारायण तुम्हाला 3दा करता येईल. 3दा 20 तासात. तुम्हाला खरंच सांगतो, आवश्यक नाही एवढे पारायण करायचे, पण सांगतो तुम्हाला, दासबोधाचं पारायण करायला 14 तास लागतात. म्हणजे आठवड्याच्या शेवटी मी ठरवलं तर दासबोध वाचून होतं, गुरुचरित्र वाचून होतं. हे मोठे मोठे ग्रंथ. ज्ञानेश्वरी वाचायला जरा वेळ लागेल, पण तरीसुद्धा लक्षात ठेवा की मला जर मी प्रत्येक वीकेंड घेतले तर एका महिन्यात ज्ञानेश्वरीसुद्धा वाचून येईल. हे करून सांगतोय तुम्हाला. आणि आम्ही म्हणजे एकट्याने नाही, आम्ही गटागटाने करून तुम्हाला सांगतोय की वीकेंड जर मी असा साजरा केला, प्रत्येक करू नका ना, महिन्यातला 1 वीकेंड असा साजरा करून बघा. मग तो वीकेंडच तुम्हाला वाटेल आणखीन 1 वीकेंड असा का नको साजरा करायला. आणि मग शनिवार रविवारच्या कामांचं काय? अरे ते शुक्रवारच्या आधी संपवायचे कामं. सोमवार ते शुक्रवार 5 दिवस आहेत. आणि ज्याला मी माझे वर्किंग वीक म्हणतो, वर्किंग डेज, सोमवार ते शुक्रवार. भाजी आणून ठेवता येत नाही, बाकीच्या गोष्टी आणून ठेवता येत नाही. बघा ना तुम्ही, त्या 3 दिवसात मी न्यूजपेपर वाचणार नाही. काही महत्त्वाची बातमी असेल तर कोणीतरी मला सांगेल. ह्या गोष्टी, काही गोष्टी नाकारल्याशिवाय अनेक गोष्टी साकारल्या जात नाहीत, हे लक्षात ठेवा. आपण काही नाकारतच नाही स्वतःला.
हां लाईट नाही आहे, मग काय करायचं? लाईट नाही आहे लक्षात, यू हॅव नॉट डिनाईड लाईट टू यू. एक दिवस मी फाईन शिवाय झोपेन. हे तपश्चर्याच्या काळात पूर्वी अरण्यात जात होते, मग तिथे गेल्यानंतर कंदमुळं वगैरे खात होते. आज मी कल्पनाच करू शकत नाही विदाऊट AC मी राहू शकेन की नाही, कल्पनाच करू शकत नाही. अरे एक रात्र राहीन, एक दिवस राहीन, एक दिवस मी हे दिवे लावणार नाही. मी तुम्हाला ऑल्टरनेटिव्ह सुचवते, हे सगळं करायला पाहिजे असं नाही. मी दिवलीच्या प्रकाशात वाचन करेन, मी दिवलीच्या प्रकाशात महाराजांकडे बघत राहीन, मी दिवलीच्या प्रकाशात एक दिवस घालवेन, नाही लावणार हे दिवे आर्टिफिशियल लाईट. आता ही ट्रेंड आहे परदेशात, लक्षात ठेवा. त्याला ते म्हणतात की मिडिएवल लाईफ, म्हणजे 16व्या 17व्या शतकात ज्या याच्यात इलेक्ट्रिसिटी नव्हती, ज्या काळात टार रोड्स नव्हते आणि जेव्हा सायकलसुद्धा आलेली नव्हती, अशा प्रकारच्या कम्युनिटीज अमेरिकेत वगैरे लोकप्रिय आहेत. आणि तिथे राहतंही कोण तुम्हाला वाटतं की रिटायर्ड प्रिन्सिपल्स ऑफ कॉलेजेस और हेड्स ऑफ स्कूल्स, हेड्स ऑफ स्टेट्स, म्हणजे पंतप्रधान वगैरे जे रिटायर्ड झालेले आहेत, ज्यांना सध्या आता सिक्युरिटीची गरज सगळ्यांनाच आहे, पण ज्यांना सिक्युरिटीची गरज नाही, आनंदात राहतात. आणि कधी जर यायचं असेल ना शहरात, तर घोड्यावरून येतात. अजूनही तुम्हाला इंग्लंडमध्ये किंवा याच्यामध्ये घोड्यावरून सुद्धा येणारी माणसं दिसतील. त्यांनी घराला टारिंग किंवा अशा टाईल्स वगैरे लावलेल्या नाही आहेत, आणि ते म्हणतात की आम्ही खरा आनंद उपभोगतोय. त्यांनी काय केलंय, दे हॅव डिनाईड सो मेनी थिंग्स टू देमसेल्व्स. आणि सेल्फ डिनायल, त्याच्याशिवाय देवाला ॲक्सेप्टन्स होत नाही. या माधवानी डिनाय केलेलं आहे स्वतःला. नाही खाणार अन्न, नाही पिणार पाणी, तुमचे पाय धरून बसेन मनातल्या मनात, आणि सतत नारायण 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 नारायण. मग त्याने एकदा भीती दाखवून परीक्षा घेतली. आपण त्या ओव्या वाचणार आहोत. आणि त्या परीक्षेत तो घाबरला आहे, तो फेल झालेला आहे त्या परीक्षेत. यमाजी भास्कर तुम्हाला माहीत आहे, यमाचं रूप घेऊन आले, त्याला खायला आले, तो घाबरला, त्याची छाती धडाडली, तोंडाला फेस आला, बुडबुडा आला. हे सगळं आपल्यासारखं आहे. आणि मग त्यांनी तिथे जे एक वाक्य म्हणलेलं, त्याच्यावर आपण थोडं चिंतन करणार आहोत की इथे तुला पळायला जागा आहे, यमलोकात तुला पळायला जागा नाही. म्हणजे काय? आता यमलोक म्हणजे असं कोण आहे का यमलोक? यमापेक्षा कितीतरी भयंकर आपले हेडमास्टर्स आणि बॉसेस असतात, यमापेक्षा भयंकर. म्हणून यमलोक म्हणजे काय प्रकार आहे, आपण फार त्याच्यावर चांगलं चिंतन करूया की यम या शब्दाचा अर्थ काय आहे. यम हे जे कॅरेक्टर आहे, त्या कॅरेक्टरचं स्वरूप काय आहे. यमाचं सगळंच काळं का? आता यम शनी हे जे सिरियलमध्ये बघतो, त्यांचे काळेच कपडे असतात. शनी काळा, यम काळा. तो काळा कपडा सिम्बॉलिक आहे. कशाचा? काळ म्हणजे टाईम. हे टाईमचे देव आहेत. माझ्या जीवनाचा टाईम संपला की यम आला. माझ्या जीवनातला टाईम संपतोय, शंकर काम करतोय, संहार करतोय माझ्या जीवनाचा. आज आपण वाचणार आहोत, त्याच्यात या ओव्या आलेल्या आहेत या अर्थाच्या. आपण आता वाचायला सुरुवात करूया. पण एक गंमत बघा की ज्या वेळेला आपण निरनिराळी करतो, काला तिथे ते फणस एका झाडाचेच वगैरे आलेले असतील, हे आंबे अनेकांनी जर निरनिराळ्या ठिकाणून आणलेले असतील, तर कल्पना करा कुठला आंबा कुणाकडे पोचला, कुणाच्याकडून. गजानन महाराजांच्या सुद्धा तो पायाकडे आला असेल, 2 आंबे समोर ठेवलेत, तिकडे ठेवलेत, कुठे पोचला तो. म्हणजे त्याला सुद्धा एक प्रारब्ध आहे. आणि मी तसं काही प्लॅन करू शकत नाही. मी केलेल्या प्लॅनप्रमाणे गोष्टी घडत नाहीत. म्हणजे मी आहे कोण? आय एम जस्ट अ कॅरियर अँड अ कुरिअर. लक्षात ठेवा, कुरिअर कोणाचा आहे? संतांचा कुरिअर आहे. त्यांचे जे ग्रंथ वगैरे आलेले आहेत ते वाचून सांगणं किंवा चांगलं कुठलं तरी काम करणं. आणि दुसरं म्हणजे आय एम अ मीडियम अँड इन्स्ट्रुमेंट. मीडियम म्हणजे माध्यम आणि इन्स्ट्रुमेंट म्हणजे साधन. हे कुदळ वगैरे आहे ना, कुदळ, फावडं किंवा हातोडी वगैरे आपण म्हणतो, इन्स्ट्रुमेंट्स आहेत. पण पाण्याचा नळ बघा बरं, माध्यम आहे ते, त्याच्यातून पाणी वाहून जातं. आणखीन एक शब्द आपण सध्या वापरतो आणि तो या ख्रिश्चनांच्या प्रेयर्समध्ये अनेकदा असतो, सुंदर शब्द आहे, ओ लॉर्ड मेक मी द चॅनल ऑफ युअर पीस. चॅनल, चॅनल म्हणजे वाहिनी. आणि आपण म्हणतो ना दूरचित्रवाहिनी, या वाहिनीवर वगैरे मराठीत आपण त्याला चॅनल म्हणतो. तर मी चॅनल बनलं पाहिजे. आणि चॅनल म्हणजे कुठलाही ब्लॉक्स नको, ब्लॉकेजेस नको. रक्तात असू देत, मग तुम्ही करा हे ते सगळं करा, पण एरवी माझ्या व्यक्तिमत्वात ब्लॉकेजेस नको आहेत. माझ्या पर्सनॅलिटीमध्ये नो ब्लॉकेजेस, नो ब्लॉक्स, नो बॅरियर्स, काही नाही आहे. मी बासरीसारखा अगदी पोकळ आहे, माझ्यातून त्याची ग्रेस वाहते.
ते म्हणतील अरे मला व्हायचे, माझी कृपा, ग्रेस म्हणजे कृपा, पीस म्हणजे शांती आणि ब्लिस म्हणजे आनंद, या 3 गोष्टी आपल्याला पाहिजेत. आणि गजानन महाराजांची कृपा, गजानन महाराजांची शांती आणि गजानन महाराजांचा आनंद माझ्यातून जर व्हायचा असेल तर माझ्या सगळ्या गाठी निघाल्या पाहिजेत, सगळे तुंबलेल्या ज्या आहेत ना निघाल्या पाहिजेत, स्मूथ माझी वाहिनी झाली पाहिजे. माय चॅनल शुड बी स्मूथ. आणि आहेत कुठल्या? काम, क्रोध, मोह, मद, ह्या तर गाठी आहेतच. अहंकार सगळ्यात मोठी गाठ आहे आणि ती त्यांच्या कृपेनं गेली पाहिजे. हा माधव विप्र आहे ना, त्याला अहंकार नाही आहे, पण त्याला इतका अनुताप म्हणजे पश्चात्ताप झालेला आहे. आपल्याला तसा होतो का काळ गेल्याचा? हा म्हणता मे महिनासुद्धा 2/3 संपला, आज 20 तारीख आहे. असाच जून महिना म्हणजे अर्धं वर्ष संपलं. काल परवा सुरू झालं 2022, म्हणजे 2022 काल परवा सुरू झालं, अर्धं वर्ष संपलं. असा काळ उडतोय, काळ उडून जातोय कापरासारखा, लाईक कॅम्फर. पण कापूर म्हणजे तुम्ही डबीत ठेवलात किंवा उघडा ठेवलात तर काही दिवसांनी तो दिसतच नाही, उडून गेला, तो हवेत गेला. तशी आपली निघालेली आहेत वर्ष आयुष्याचे. उरलेले तरी वापर. आणि मग त्याला श्रीमन नारायण नारायण हा जप दिलेला आहे. तू नारायण नारायण म्हणतोस ना, ठीक आहे, मी तुला श्रीमन नारायण नारायण. आणि या मंत्राचा त्यांनी एवढा ध्यास घेतला माधवानी की लोक म्हणाले याचं डोकं फिरलं आहे. आणि डोकं फिरलंच, वेडा झाल्याशिवाय आपल्या जीवनात चांगलं ध्येय साध्य करता येत नाही. भगतसिंग वगैरे ही वेडी माणसं होती लोकांच्या दृष्टीनं. एखादा चांगला चित्रकार, कलाकार, एकाच कलाकाराचं तुम्हाला उदाहरण देतो, तो चित्रकार आहे व्हिन्सेंट व्हॅन गॉग नावाचा. त्यांनी जी चित्र काढली ना, विशेषतः त्याचं सनफ्लावर्स हे अतिशय जगप्रसिद्ध चित्र आहे. सनफ्लावर्स म्हणजे आफ्रिकेत तो गेला आणि आफ्रिकेत केवढी डायरेक्ट हीट येते ना, सूर्याचे डायरेक्ट किरण येतात आणि त्या सनफ्लावर्सच्या पाकळ्यांवरून जे रिफ्लेक्शन होतं ना, इट इज ब्रायटर दॅन गोल्ड. आणि ते त्यांनी आपल्या रंगात पकडलेलं आहे. म्हणजे इतकी ती फुलं जिवंत वाटतात. त्याला जाऊन कितीतरी वर्ष झाली, तो गेला सुद्धा निराळा. त्याचं चरित्र मी तुम्हाला सांगत बसत नाही. परंतु हा जो व्हिन्सेंट व्हॅन गॉग, तो नेहमीच म्हणायचा की वेड झाल्याशिवाय तुम्हाला आउट ऑफ द ऑर्डिनरी, एक्स्ट्रा ऑर्डिनरी, अलौकिक, असामान्य होताच येणार नाही. बाकीचे प्रवाह पतित, पण गंगेच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जातो तो गंगोत्रीपर्यंत पोचतो. आणि गंगोत्रीपर्यंत पोचल्यानंतर, गंगोत्री म्हणजे जर संसाराची नदी आहे गंगा, तर गंगोत्री इथून गंगा सुरू होते. एक पाऊल टाकलं की मी गंगात पोहे, गंगा माझ्या मागे आहे. हे समर्थांनी सांगितलेलं आहे की जरा उलटं जातो मी, आणि उलटं गेल्यानंतर एक क्षण असा येईल की त्याच्या पुढे आणखीन एक पाऊल टाक की तू माझ्याकडे आलासच. हे सद्गुरू आपल्याला सांगत असतात. ते पाऊल टाकायला सद्गुरूंची कृपा लागते. चतुर्दशीपर्यंत तू अभ्यास कर, पौर्णिमेला मी तुला उचलून घेतो. किंवा तू ज्ञानी असशील, ध्यानी असशील, योगी असशील तर तू वद्य चतुर्दशीपर्यंत अभ्यास कर, तुला अमावस्येला मी ओढून घेतो. हे विचार करा. तिथे गुरुकृपा लागतेच, पण चतुर्दशीपर्यंत अभ्यास कर की रे. एकदम पौर्णिमा काय पाहिजे तुला? त्या माधव हा जे आहेत ना विप्र, त्याचा अभ्यास झालेला आहे या जन्मात नाही, आधीच्या जन्मात. आणि तो गजानन महाराजांना कळलेला आहे. हे लोक अंतरसाक्षी असतात. अंतरसाक्षी तुम्हाला वाटलं 2 कानोले त्यांना दिसले. अरे 2 कानोले त्यांना दिसले म्हणजे त्यांना दूरचं दिसलं, त्यांना अदृश्य असलेलं दिसलं आणि त्यांना काळातलं दिसलं. 1 महिन्यापूर्वीचे कानोले महिन्यानंतर ते मागतात, म्हणजे काळाच्या पलीकडे ते पाहू शकतात, ते स्पेसच्या पलीकडे पाहू शकतात, ते वस्तू छोट्या छोट्या पाहू शकतात आणि तुमच्या मनातले विचार आणि तुमची आध्यात्मिक तयारी ते ओळखू शकतातच. हे या प्रसंगापासून शिकायचं आहे. आणि म्हणून काय की ज्या वेळेला हा माधवनाथाची आपण गोष्ट वाचतो त्यावेळेला सगळ्यात महत्त्व आहे पश्चात्तापाला. त्यांनी पश्चात्ताप, तो म्हणतोच सुद्धा. असो हा शब्द आला ना की चित्र बदलतं. आणि चित्र बदलणं त्याला चैत्र महिना म्हणतात किंवा विचित्र अशी शक्ती म्हणतात गजानन महाराजांची. विचित्र मराठीतला अर्थ घेऊ नका. आपण बघितलेलं आहे की सत्य साईबाबांचे जो पंथ आहे त्याच्यात शेवटी 100 जण नाही 1000 जण आहेत. परमम पवित्रम बाबा विभूतीम आणि परमम विचित्रम बाबा विभूतीम. ही विभूती म्हणजे फक्त अंगारा, राख, उदी वगैरे तेवढा प्रकार नाही आहे. ते तुम्ही स्पर्श तुम्हाला झाला की ती विचित्र आहे, तुमच्या जीवनाचं चित्र बदलून टाकेल. आणि आज आपल्या जीवनाचं चित्र बदलायला पाहिजे. जे चित्र थोड्याशा काळ्या रंगात आहे, जरा निराशा आहे, कुठेतरी भीती आहे, काळजी आहे, हा रंग गेला पाहिजे.
आणि ब्राईट इमेजेस ऑफ द फ्युचर हे अनेक इंग्रजी पुस्तकात येणारी एक्सप्रेशन आहे. ब्राईट इमेजेस म्हणजे उज्ज्वल चित्र, प्रकाशित चित्र, तेजस्वी चित्र. कशाची? ऑफ द फ्युचर. ती का नको बघायला? पुढच्या वर्षी नाही, काही सांगता येत नाही, याच वर्षी असं आहे तर पुढच्या वर्षी काय, हे कशाला रडायचं? जीवनाचं असं लिनियर जाणारं नाही आहे. एकदम अशी उडीसुद्धा मारतो आपण, आणि अशी उडी मारलेल्या माणसांचे व्यक्तिमत्व हे असामान्य व्यक्तिमत्व म्हणून आपल्याकडे येतात. अनेकांनी, अब्दुल कलामांनी वगैरे चित्र रंगवलेले, आणि त्यांचं एक जे पुस्तक आहे त्याचं नावच आहे इग्नायटेड माइंड्स. इग्नायटेड म्हणजे प्रज्वलित झालेलं, पेटलेलं, बर्निंग. आणि ते मन आपलं जर प्रज्वलित झालं तर जीवनात आपण काहीही साध्य करू शकतो. हे आपल्याला शिकायचं आहे. त्यांचा जो सत्य संकल्प आहे तो आपल्याला मिळणार नाही. उद्या तुम्ही तयारी करा, वेद पठण करणारे मन आपले येतील, विप्र, म्हणजे तेही विप्रच की, पंडित येतील, ब्राह्मण येतील, जे वेद म्हणतात ते. हे मी आणतो ना, ते म्हणाले, त्यांना मी आणतो, पण बाकीची तयारी तुम्ही करा. लोक म्हणाले त्यांना तुम्ही आणत असाल तर तयारी आम्ही करतो. आपल्याला तेच आहे ना. म्हणजे तुम्ही जर मला आणून दिलेत आंबे, फणस, द्राक्ष, मी सगळी पूजा करू शकतो असा एखादा म्हणू शकतो, पण तुम्ही ते करून द्या, ते आणून द्या. इथे त्यांनी काय सांगितलं? पहिल्याच वर्षीचा प्रश्न होता. दुसऱ्या वर्षी त्यांना सांगितलं दरवर्षी या तिथेला शेगावला यायचं आणि वेद पठण करायचं. आम्ही 1 रुपया दक्षिणा देऊ आणि सुंदर तुम्हाला स्नानापासून सुरुवात आहे. पाण्यात काय काय घातलं, कस्तुरी काय, कापूर काय, हे सगळं वर्णन आलेलं आहे. मग ती परंपरा अजूनही चालू आहे. विचार करा तुम्ही, अजूनही चालू आहे. म्हणजे त्यांच्या मनात येतं आणि ते पुढे कायम घडत राहतं आणि ते जनात घडतं. लक्षात ठेवा, त्याला सत्य संकल्प म्हणतात. आणि सत्य संकल्पाचा दाता नारायण. नारायणाला इथे शब्द आलाय श्रीहरी. तो वेद पठण करणारे ब्राह्मण धाडेल श्रीहरी. हा श्रीहरी कोण आहे? हा श्रीहरी तोच आहे. म्हणून हे आपण या प्रसंगातून शिकणार आहोत. 2 प्रसंग आपण पाहणार आहोत. तर एक लक्षात ठेवा की असो एका समयी भली समर्थाची इच्छा झाली. हा हे नंतरचा प्रसंग आहे. आपण हा वाचूया आधी माधवनाथाचा. तो फार सुंदर, मला खूप हा प्रसंग आवडतो. कारण बाकीच्यांनी प्रपंच मागितला आहे, प्रपंचातल्या गोष्टी मागितल्या आहेत, प्रपंचातली सुखं मागितली आहेत. लक्षात ठेवा, पण हा प्रपंच करून आलेला आहे आणि त्याला आता नको झालं आहे. अर्थात तुम्ही म्हणाल की त्याचं वय झालेलं आहे, अवयव क्षीण झालेले आहेत, आता अजून त्याची इंद्रिय जर स्ट्रॉंग असते, शक्तिमान, तर अजूनही त्यांनी भोग घेतले असते. असं नाही आहे. 60व्या वर्षी हा अजूनही भोग घेऊ शकला असता, पण त्याला ते उपरती झालेले. उपरती म्हणजे टर्निंग पॉईंट. रती म्हणजे एखाद्या गोष्टीची आवड, आणि उपरती म्हणजे डिनायल. आत्ता तुम्हाला सांगितलं ते एक ॲक्सेप्टन्स आहे रती, आणि उपरती इज डिनायल. वाल्याचं सुंदर उदाहरण आहे की तो एक क्षण त्याच्या जीवनात आला. नारद आले, विचार, तू एवढी पापं केलेले, तुझी पत्नी आणि मुलं आहेत का भागीदार? नाही म्हणाले. ठीक आहे, बसतो. आणि मग त्यांनी सुरू केलं. ही उपरती आहे. आपल्याला उपरती होते ती सुद्धा पार्शल असते, परमनंट नसते. हे इथे शिकायचं. चिंचोली शेगावच्या दक्षिणेशी 5 किलोमीटरवर आहे, चालत जाता येतं. चिंचोली गाव आहे, तिथले चिंचोलकर, याचं नाव माधवराव कुलकर्णी चिंचोलकर, चिंचोलीचा. चिंचोली गाव परियसी तेथील एक रहिवासी माधव नामे विप्र. विप्र म्हणजे विद्वान एका अर्थाने, किंवा ब्राह्मण आपण म्हणूया. वय ज्याचे 60वर. त्या काळी 60वर वय म्हणजे म्हातारपणच आहे ते जवळजवळ. अवयव झाले क्षीण फार. अवयव क्षीण झाले म्हणजे इंद्रिय काम करेनाशी झाली. पुढे तरुणपणी संसार हेच होते ब्रह्मजाचे. आता ब्रह्म बदललं. ब्रह्माचा कन्सेप्ट इथे आहे ना. दिसत नाही त्याच्याबद्दल काय सांगता, दिसतंय त्याच्याबद्दल सांगा. पैशाने सगळं विकत घेता येतं. सत्ता असली तर काही अशक्य नाही आहे. अशा लोकांचे सगळ्यांचे आता बुडबुडे फुटायला लागलेले आहेत, जगभर फुटायला लागलेले आहेत की कसली सत्ता, कसला पैसा, कसली सुरक्षितता बाहेरून येणारी. हे सगळं आत आहे. आणि मी माझ्या सद्गुरूंना आत त्यांची प्रतिष्ठापना केलेली आहे. प्राणप्रतिष्ठा या शब्दाचा अर्थ माझ्या प्राणाबरोबर त्यांची प्रतिष्ठा आहे. आणि मी प्राण जाईल त्याच वेळेला प्राणप्रतिष्ठा या देहातली जाईल, पण मी उरेनच, हे सांगायला पाहिजे. वय ज्याचे 60वर, अवय झाले क्षीण फार, तरुणपणी संसार हेच होते ब्रह्मजाचे. माधवासी न कोणी उरले, कांता पुत्र म्हणजे बायको मुलं मरून गेले, म्हणून विरक्त झाले मन त्याचे संसारी. विरक्त आणि अनुरक्त हे 2 शब्द आहेत, किंवा आरक्त म्हणजे इतका तो आसक्त झालेला होता, आता अनासक्त झाला.
म्हणजे विरक्त. तुम्हाला मी मगाशी 2 वाक्य सांगितले होते की त्यांनी दारू प्यायला नाही सुरुवात केली, आता फ्रस्ट्रेशन आलेलं आहे. तो फ्रस्ट्रेट नाही झाला, लक्षात ठेवा. तो थकला होता, पण त्याला पश्चात्ताप झाला आहे, आत्तापर्यंत मी देवाचं काही केलं नाही. कांता म्हणूनच विरक्त झाले मन त्याचे संसारी. जी का होती चीज वस्तू ते अवघी केली फस्त. सगळं संपवून टाकलं. म्हणजे मला वाटतं त्यांनी घरही विकून टाकलं असेल. म्हणे आता माझी गत होईल कैशी. देवदेवा, देवदेवा, देवांचा देव. आणि देवांचा देव हा सूक्ष्म देव आहे, महादेव नाही देवांचा देव फक्त. तर सूक्ष्म देव आहे. म्हणजे ठीक आहे, गजानन महाराज सद्गुरू आहेत आणि सद्गुरू हा सूक्ष्म देव आहे. देह सोडा, देव लक्षात घेऊया. पुढे म्या हमाधुमीचा संसार केला. हमाधुमीचा नेटानं संसार केला. आणि काय झाले आता? आता अवघा निमाला. आता माझा सगळा उत्साह आहे तो निमाला, म्हणजे विझून गेला, संपला. आता नाही. आठवले कधी नाही तुला एक क्षणही दीनबंधो. मी दीन होऊन तुझ्याकडून आलेलो आहे, लाचार, अगतिक म्हणजे हेल्पलेस. मला तू आता काय कर, मला तू मदत कर. आत्तापर्यंत आठवलं मी कबुली देतो. कन्फेशन ज्याला म्हणतात ना, तर ते कन्फेशन. आता माझा वाली कोण? हे हा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारला आहे. आता माझा वाली, वाली म्हणजे माझा संरक्षण करता, माझा पालक, मालक कोण? हा करतो. दीनदयाळा तुझं वाचून माझे अरण्य रुदन तुझं विण देवा कोण ऐके. शेगावला आले, 5 किलोमीटर अंतरावर आहे. शेगावला ते वरचेवर येत असतील, महाराजांचं दर्शन घेत असतील, पण ते कर्मकांड असेल. जायचं, दर्शन घ्यायचं, परत यायचं. चला 21 वेळा दर्शन घेऊया महाराजांचं, दर महिन्याला एकदा. यातून मिळालं काय त्याला? काहीच मिळालं नाही. पण महाराजांची कीर्ती त्याच्या कानावर होती, महाराजांची प्रचिती आलेली नव्हती, ती आता येणार आहे. म्हणून काय सांगतात? दीनदयाळा तुझं वाचून माझे अरण्य रुदन. हा शब्द महत्त्वाचा आहे. अरण्य रुदन म्हणजे क्राय इन द वाइल्डरनेस. म्हणजे अरण्यात जाऊन तुम्ही रडत बसलात तर ते कोण ऐकणार आहे सांगा बरं? काय उपयोग आहे त्या रडण्याचा? हे अरण्य रुदन म्हणजे या मुलांना कितीही सांगितलं तरी ते अरण्य रुदन आहे असं मराठीत म्हणतात. म्हणजे जंगलात जाऊन रडण्यासारखं आहे. म्हणजे मी एवढं सांगतोय, ऐकतच नाही कोणी माझं. अशाने खरंच अरण्यात जावं आणि रडत बसावं. अरण्य रुदन, रुदन म्हणजे रडणं, अरण्यात जाऊन. पण तुला मात्र हे ऐकू येईल, तुला मात्र माझ्या अंतरीचे भाव कळतील की मी सगळं सोडून तुला पूर्ण शरण आलेलो आहे, तेव्हा आता मला पदरात घे. त्याच्यानंतर ऐसा अनुताप. अनु म्हणजे नंतर झालेला, लक्षात ठेवा. अनुयायी, अनुकरण, अनुसरण. अनु म्हणजे नंतर. गीतेत अनेकदा येतो अनुस्मर. मला प्रत्येक वेळेला अनु म्हणजे प्रिफिक्स लावला की पुन्हा पुन्हा तुला विस्मरण होणार आहे, म्हणून अनुस्मरण कर. तुझं संधान म्हणजे कॉन्टॅक्ट तुटणार आहे. अनुसंधान, अनुसंधान, अनुभव. हे अनुभव आहे ना, ते जीवनातले अनुभव आहेत. आय हॅव एक्सपिरियन्स्ड इट अँड नाव आय कॅन टेल यू ॲज माय ओन एक्सपिरियन्स. हा अनुभव आहे. अनुभव पुन्हा पुन्हा केल्याने. असा अनुताप धरुनी पोटी. ओठी नाही सांगितलेला, पोटातला अनुताप आहे. आपण म्हणतो ना, तू ओठातून बोलतोयस का पोटातून बोलतोयस? आई बोलते ती पोटातून बोलते आणि बाकीचे सगळे ओठातून बोलतात. म्हणून मला तुझी लिप सिम्पथी नको आहे. आय डोंट वॉन्ट युअर व्हर्बल सिम्पथी की तुमच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. वाढ एक बटाट एवढा फोनवरून बोलायचं मोबाईलवर आणि लगेच मोबाईल बंद झाला की माझं पुढचं जीवन सुरू आहे. ही कसली सिम्पथी? हे बिवेअर ऑफ पिटी म्हणलेलं आहे याला. दिस इज पिटी, कीव येते. आणि आय डोंट नीड युअर सहानुभूती. जगातले सगळे जे दिव्यांग आहेत ना, की ज्यांना आपण पूर्वी अपंग म्हणत होतो, दिव्यांग म्हणजे ज्याला आपण हँडिकॅप वगैरे शब्दांनी वापरत नाही, त्यांची स्लोगन काय माहीत आहे ना? गिव्ह अस द टूल्स, वी विल फाईट. मला पाय नाही आहेत पण मला हात आहेत ना, मला जाता येत नाही पण इथे मी बसू शकतो ना, माझ्या हातानं काहीतरी काम द्या. मला हात नाहीत पण मला पाय आहेत ना, पायानं काहीतरी शिकवा. पायाने काढलेली पेंटिंग्स आज जगभर किती विकली जातात ख्रिसमसच्या वेळेला, न्यू इयरच्या वेळेला. आणि तिथे लिहिलेलं असतं फूट पेंटिंग. ज्या माणसाला हात नाही आहेत त्याने पायात ब्रश धरून, पायात ब्रश धरून गीता ज्ञान, पेन धरून गीता ज्ञानेश्वरी लिहिणारी मंडळी आहेत. काय अशक्य आहे माणसाला? ठरवलं पाहिजे. म्हणून काय ती जी मंडळी आहेत, गिव्ह अस द टूल्स अँड वी विल फाईट. यू डोंट फाईट आवर बॅटल. आम्ही आमची लढाई लढतो पण टूल द्या ना काहीतरी. संतांनी आपल्याला टूल दिलं आहे, ते म्हणजे नाम, नामस्मरण. नाम दिलं आहे ना, म्हणजे आत तुमच्याबरोबर कायम असतं ना, मग ते घेत राहा ना तुम्ही.
आणि तुम्हाला सांगतो सगळ्यावर सरकार टॅक्स लावू शकेल, नामावर त्यांना टॅक्स लावता येणार नाही आहे. कारण जोरात म्हणायचं नाही, श्रीराम जय राम जय जयराम म्हणायचं नाही. म्हणलात तर तुम्हाला टॅक्स लागेल. मनातल्या मनात मी म्हणतोय, कुणाला कळणार आहे? माझा श्वास एक वेळ लोकांना कळेल, परंतु मनात मी काय करतो हे कुणाला कळणार नाही. आणि म्हणून नाम कॅन नेव्हर बी टॅक्स्ड. आणि दुसरी गोष्ट, देवाचं जर हे सगळं राज्य आहे तर देवाच्या राज्यात एकच करन्सी चालते आणि ती म्हणजे नाम. म्हणजे मी किती श्रीमंत होऊ शकतो. अमेरिकेत डॉलर चालेल, रशियात रुबल चालेल, चीनमध्ये युआन चालेल, इकडे येन चालेल. प्रत्येक देशाची करन्सी निराळी आहे. पण या सगळ्या जगाचा जो स्वामी आहे, गजानन आपण म्हणतो, त्यांची करन्सी नाम हीच आहे. श्री गजानन जय गजानन गण गण गणात बोते, हा नामाचा मंत्र आहे. म्हणजे ही जर करन्सी असेल सगळ्या जगात चालणारी, तर मी किती श्रीमंत होऊ शकतो सतत नाम घेऊन. म्हणजे आज मी 10,000 नाम घेतलं, म्हणजे 10,000 कॉईन्स मी मिळवली आणि जी गजानन महाराजांच्या राज्यात चालणार आहे. आणि हे मी केव्हाही करू शकतो. म्हणून संपणारं आयुष्य लक्षात घ्या. आणि आता कशाची वाट बघताय, कोणाची वाट बघताय, कोणत्या प्रसंगाची वाट बघताय, कळलंय ना तुम्हाला, नाम घ्यायला लागा. हे या माधवच्या आपण यात शिकवत, माधव विप्र त्याच्याकडून शिकायचं आहे. ऐसा अनुताप धरून पोटी शेगावी आला शेवटी. आपण बरे आहोत, आपण शेवटी नाही, मध्ये कुठेतरी पोचलोय शेगावला. काही जण तर भाग्यवान आहेत. आता हे पोर इथे आहे, त्याच्या कानावर काय पडतंय माहीत नाही, पण काहीतरी पडतंय त्याच्या कानावर. ते जर येत राहिल्यानंतर आपल्यापेक्षा भाग्यवान आहे. भाग्यवानचा मी अर्थ सांगू का? यांनी आधीच्या जन्मात सुरू केलं असेल गजानन महाराजांची सेवा उपासना, ती या जन्मात आधीपासूनच त्यांना मिळते. म्हणजे आपल्या पुढचा जन्म आहे त्याचा. आणि म्हणून त्यांना नमस्कार करा म्हणून सांगितलेलं आहे. आपल्या घरातलं 4 वर्षाचं पोर, 40 वर्षाचे त्याचे वडील आणि 80 वर्षाचे आजोबा एकाच वेळी जर गजानन महाराजांच्याकडे आले तर 4 वर्षाच्या पोराचा हा पुढचा जन्म आहे, लक्षात ठेवा. म्हणजे एक्स हा जन्म वडिलांचा असेल तर X+1 त्यांच्या मुलाचा आहे. हे विचार करा. म्हणून ती भाग्यवान आहे. हे लक्षात जर ठेवलं तर पुढे बघा ना, आरंभेले शेवटी गजाननाच्या द्वारवंटी म्हणजे दारात आला आणि हट्ट धरून बैसला. हट्ट म्हणजे निग्रह किंवा निर्धार. निर्धार शब्द लक्षात ठेवा. आपण म्हणतो ना, शेंडी तुटली तरी चालेल, पारंबी तुटली तरी चालेल, पण माझ्या शेंडीला पारंबी बांधलेली आहे, मी तुला प्रसन्न केल्याशिवाय राहणार नाही, हा ध्रुवाचा निर्धार आहे. त्यांनी शेंडी वगैरे काही केली नाही, पण शेवटी हात वर केलाय, एक पाय वर केलेला आहे, श्वास कोंडून धरलाय आणि मग त्या वासुदेवाला यावंच लागलं. हे त्यांनी, हा निर्धार आहे. हा निर्धार आहे का आपल्याकडे? आरंभिले उपोषण आरंभिलं. अन्न पाण्याचे त्यागून, ज्याला प्रायोपवेशन म्हणतात, अन्न आणि पाणी त्याचाही त्याग केला. वदनी वदे नारायण खंड न पडे जायला. अखंड नारायण, निरंतर नारायण. तो झोपतही नसेल, नारायण 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 नारायण, त्याला ध्यास लागलेला आहे. आलाय कोणाकडे? गजाननांच्याकडे आलेला आहे. यावर गजानन त्याला काय म्हणतात ते लक्ष. हेच हरीचे नामस्मरण कान केले मागे जाणं. ही गंमत होती. आता मागे जाऊन मी काय करू शकणार आहे, पुढे काय करू ते सांगा ना. ते त्यांनी त्याला सांगितलं आणि ते त्यांनी उचललं. मग आपल्याला कुणी केव्हा सांगायला पाहिजे? कुठल्या प्रसंगाची आपण वाट बघतोय? अरे जाता जाता एखादा माणूस सांगून जातो, तुम्हाला सांगतो याच्यावर एक उपाय, कुठल्याही देवाचं, आवडत्या देवाचं नाम घ्या. नाम मात्र वेळ मिळाला की नाम घ्या, वेळ मिळाला की नाम घ्या. वाटेल तेवढा संसार करा, पण 24 तासातली 15 मिनटं जर तुम्हाला मिळाली तर 15 मिनटं फक्त नाम घ्या. आणि त्यावेळेला मोबाईलवर सगळं ऑफ करून ठेवा. ऑफ 15 मिनटं. आणि बघा किती इंटेन्सिव्ह नाव ज्याला म्हणतात ना. संख्या महत्त्वाची नाही, आर्तता, उत्कटता, आतली शक्ती महत्त्वाची आहे. 15 मिनटात खूप छान नाम होतं. आणि सगळा 24 तास मी प्रपंच केलेला आहे. मुलांच्या उद्याच्या बॅग्स काढून ठेवलेल्या आहेत, डबे वगैरे सगळे तयार ठेवले आहेत, उद्या फक्त भरायचे आहेत, बुटाला त्यांच्या पॉलिश करून, हे सगळं करून ठेवले. 24 तास झाले. 11ला मी झोपणार आहे, 11:15 वाजले. 15 मिनटं. आता महाराजांना सांगा, प्रपंच मी दूर केलेला आहे, आजची कामं केलेली आहेत, आता फक्त तुम्ही आणि मी. हे करून बघा ना. म्हणून प्रपंचाला पाहिजे तेवढा वेळ द्या, पण उरलेला जो वेळ आहे तो मात्र संपूर्णपणे, ॲब्सल्युटली, हे मात्र महत्त्वाचं आहे, संपूर्णपणे मला द्या. मग बघा मी काय चमत्कार करतो ते. इथे काय सांगितले? आरंभिले उपोषण अन्न पाण्याते त्यागून वदनी वदे नारायण खंडनपणे जायला. महाराज म्हणतात, हेच हरीचे नामस्मरण कान केले मागे जाणं प्राण देहाते सोडून जाता वैद्य बोलविसी. हे लक्षात ठेवा. मेला आता कशाला वैद्याला बोलवतोस?
म्हणजे तसं बघायला गेलं तर आधी उपासना सुरू केली असते तर एव्हापर्यंत आत्ताच तू मुक्त झाला असतास. हे त्याला केवळ सांगण्यासाठी, त्याच्या चुकीची जाणीव करून देण्यासाठी. पुढे तरुणपणी ब्रह्मचारी आणि म्हातारपणी करीसी नारी. पहिलं उदाहरण काय दिलं, मेल्यानंतर वैद्याला कशाला बोलवतोस. दुसरं उदाहरण, म्हातारपणी कशाला लग्न करतोस, तरुणपणी काय ब्रह्मचारी राहिला. अरे वेळ गेल्यावरही नाही उपयोग साधनाचा. त्याला बजावून सांगितलेलं आहे, वेळ गेलाय ना, आता काय साधन करतोयस. नाही उरलेल्या वेळात काही ही तयारी करून घ्यायची, म्हणून असं बोलावं लागतं. तुम्हाला एकदा सांगितलं होतं ना, एक मुलगा उलटं बोलण्यात फार उलटंच बोलायचा सगळं आणि उलटं वागायचा. तर तो गेले त्या शिक्षकांकडे, ऐकतच नाही. ते म्हणाले अगदी सोपं आहे, तुम्ही उलटं बोलला ना त्याच्याशी, मग तो तुमच्या मनासारखं वागतो की नाही ते बघा. घरी काहीतरी जेवण होतं, लोक आलेले होते. त्याच मुलाचं जेवण घालायला सांगितलं, आता जाऊन उन्हात खेळायचं नाही, खेळणार. बघा, खेळणार नाही. आता आम्ही दुपारी झोपणार आहोत, त्यावेळेला बवाल करायचा नाही, करणार. कल्पना करा, त्याला सोपं आहे की नाही. तो कॉन्ट्रा सजेशन, त्याला कॉन्ट्रा, त्याच्या विरुद्ध सांगा. म्हणून एक गोष्ट मागे सांगितली होती, आपल्याला एवढा आनंद होतो, माझ्या मनाप्रमाणे वागतोय आणि आपला तोल जातोय. माझ्या वडिलांचं पहिलं श्राद्ध आहे आणि ते मला करायचं आहे, पण माझी बायको प्रत्येक गोष्ट माझ्या विरुद्ध करते. ते म्हणाले, प्रत्येक गोष्ट करते का. हो, 100 100 गोष्टी माझ्या विरुद्ध करते. म्हणजे मी सांगतो त्याच्या विरुद्ध. मग म्हणाले, सोपं आहे ना, घरी जा. जरी वर्ष श्राद्ध वडिलांचं असलं तरी ते मी करायचं नाही ठरवलेलं आहे. का, सासऱ्यांचं श्राद्ध मी करणार. ते आता उलटी आली. काय श्राद्ध म्हणजे कशाला, त्या ब्राह्मणानं वगैरे बोलायचं नाही, मी बोलवणार. हे सगळं करते, सगळं. हा उलट सांगतो, इतकं चांगलं श्राद्ध होतं ते, लक्षात ठेवा. आता ह्याला एवढा आनंद होतो, इथे तोल जातो. हा महत्त्वाचा भाग आहे. त्याला डार्क नाईट ऑफ द सोल म्हणतात. ही आत्म्याची काळोखी रात्र आहे. अरे अगदी तिथे मुक्तीपर्यंत आलोय आणि एकदम काहीतरी होतं आणि सगळं माझं पतन होतं. पुन्हा मी होता तिथे होतो. सापशिडीचा खेळ तुम्हाला माहीत असेल. तिथे 99च्याकडे मोठा साप असतो, त्याच्या तोंडात आलात की तो तुम्हाला 7 पर्यंत खाली आणून सोडतो. अरे काय रे, मी अगदी सुटत आलो होतो ना, तसं होतं. तसं याचं झालं की किती छान तू श्राद्ध केलंस. आता हे आपण गंगेत नेऊन विसर्जन करूया. नाही, मी गटारात करणार. आणि तिने ते पिंड गटारात टाकले. ते सगळं श्राद्ध गेलं की वाया. परत तो गुरुला येऊन सांगतो. गुरु म्हणाला, अरे रे, शेवटी तुझा तोल गेला, तुला खूप आनंद झाला, असं करू नकोस. ह्याची शेवटपर्यंत श्रद्धा वाढत गेलेली आहे या माधवाची. म्हणून काय सांगितलं, का न केले मागे जाणं. तरुणपणी ब्रह्मचारी झाला, वेळ गेल्यावरही नाही उपयोग साधनाचा. घर पेटल्यावर तो विहीर कशाला खणतोस. म्हणतात ना, आग लागल्यावर कूप म्हणजे विहीर खणून काय उपयोग आहे. अशाश्वताचं म्हणजे प्रपंचाचं पोषण केलंस आणि जो शाश्वत जो देव आहे परमात्मा वगैरे त्याला विसरलास. विस्मरण कोणाचं, त्यांचं. आणि पोषण कोणाचं, प्रपंचाचं, इंद्रियांचं, भोगाचं, देहाच्या भोगांचं, म्हणजे प्लेजर्स ऑफ द बॉडी. इतकंच बघितलंस. व्हॉट अबाउट पीस ऑफ माइंड. आपण म्हणतो ना पीस ऑफ माइंड, तिकडे बघितलंच नाहीस. आता तरी बघ, आधीच्या कर्माची फळं भोगल्याशिवाय तुझी सुटका नाही आहे. आणि ती फळं भोगण्यासाठी त्याला यमाची भीती दाखवली. आणि त्यांनी दोघांनाही विचारलं, तुझं मी आयुष्य वाढवू का. त्यांचा जो भास्कर पाटील म्हणून जो आहे त्याला विचारलंय ना, तुझं आयुष्य वाढवू का. दोघांनी सांगितलं, आयुष्य वाढवू नका, सोडा, आता या आयुष्यातून माझी सुटका होऊ द्या. इथे बघा पुढे सांगितलं की आधीच्या कर्माची फळं भोगल्याशिवाय तुझी सुटका नाही आहे. ते माधवे त्यावेळेला तो म्हणतो की न ऐकेले पण हट्टासी ना सोडले. तुम्ही म्हणता त्याला काही अर्थ नाही, मी आधी का नाही केलं, नंतर आधी, त्याला काही अर्थ नाही आहे. आता काय उपयोग आहे. पण माझा हट्ट मी सोडलेला नाही आहे, मला मुक्त व्हायचं आहे आणि ती मुक्ती तुम्ही मला देणार आहात. हट्टासी ना सोडले यत्न लोकांचे वाया गेले याला भोजन घालण्याचे. एक अत्यंत प्रतिष्ठित व्यक्ती आहे, आपण त्याला पहिल्या अध्यायानंतर विसरतो. हा तो दामोदर. बंकटलाला दामोदर आपण म्हणतो ना, त्या दामोदरांनी पहिल्यांदा गजानन महाराजांना बघितलं आणि त्यांच्यात काहीतरी हा अलौकिक आहे आणि मग ते झालं. ते हा दामोदर पंत कुलकर्णी, त्यांनीसुद्धा त्याला जाऊन सांगितलं, अरे असा हट्ट करू नकोस, तू अन्न पाण्याचा कशाला त्याग केलास, माझ्या घरी ये, माझ्याकडचं भोजन सात्विक आहे. कारण हे पहिल्यापासून गजानन महाराजांचे भक्त आहेत ना दामोदर. तर दामोदर सांगतात ते
शेगावचा कुलकर्णी करू लागला विनवणी, हा दामोदर कुलकर्णी करू लागला विनवणी, भोजनास चला सदनी अन्ना विणा राहू नका. तेही नाही झालं तर रात्री गजानन महाराजांनी रूप भयंकर घेतलं. काय झालं? रूप धरिले भयंकर दुसरा यमाजी भास्कर. हा भास्कर काय प्रकार आहे सांगा बरं. सूर्यापोटी शनैश्चर, सूर्याला शनी हा जसा मुलगा आहे ना तसा यमही. आणि त्यामुळे काही मुलं अशी एवढा तेजस्वी बाप आणि मुलं अशी, पण तरीसुद्धा त्यांचं कार्य आहे. शनीची तुम्हाला भीती वाटते म्हणजे कुठेतरी नियंत्रणात राहा. 7:30 काही ना काहीतरी तुम्ही साधना करा मुक्तीसाठी. त्या दुःखातून त्या भोगातून कुठली तरी अंतरंगाची उपासना करा, हे शनी सांगत असतो. अरे किती प्रपंचात रमणार आहेत. आता 7:30 लावतो तुमच्या मागे. 7:30 आली की आपण मंदिरात धावतो, 7:30 आली की आपण भटाकडे धावतो. आणि ह्या सगळे आपल्याला मार्ग दाखवतात की आता हे 7.5 वर्ष आहे ना, मी पूर्णपणे बदलून टाकेन. 7.5 वर्ष काही कमी नाही आहे. आणि 7.5 वर्ष 30 वर्षांनी येतात, हे लक्षात ठेवा, एकदम येत नाहीत. आणि म्हणून काय की तो देवाचं काम करत असतो शनी, की त्याचा धाक आहे. तुम्हाला प्रेमाने सांगितलं ऐकलं नाही, आता धाकाने सांगतो तुम्हाला, म्हणून तसा यम आहे. यमाजी भास्कर हा धाक आहे त्याचा. कसला धाक आहे की यम आला की सुटका नाही. काळ आणि वेळ याचा संयोग झाला की यम प्राण उचलतो. बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की काळ आला होता पण वेळ आली नव्हती, त्याला गंडांतर मृत्यू म्हणलेला आहे. म्हणजे मग काळ आला होता, अपघात एवढा प्रचंड झाला पण मी त्यातून वाचलो. ते काळ आला होता पण वेळ आली नव्हती. इथे याचा सुद्धा काळ आलाय म्हणजे काय, आयुष्य संपत आलेलं आहे. त्याला तर नकोय आयुष्य, पण उरलेल्या आयुष्यात मुक्ती पाहिजे. हे या गोष्टीपासून आपण शिकलं पाहिजे. तो काय म्हणतो पुढे, रूप धरले भयंकर दुसरा यमाजी भास्कर, आप पसरून माधवावर धावून आले भक्षावया. रात्रीची वेळ आहे, अंधार आहे, त्याच्यात यमाचं रूप घेतलेलं आहे. आणि आ करून भक्षावया म्हणजे त्याचा घास घेण्यासाठी, ग्रास म्हणजे गिळण्यासाठी ते धावून आले. मग हा घाबरला. या भयंकर रूपामुळे तो घाबरला. छातीत धडधड वगैरे हे सगळं वर्णन केलेलं. बुडबुडा आला तोंडासी, हे लक्षात ठेवा. बुडबुडा आला तोंडासी, शब्द फुटे वाचेसी. तोंडातून शब्द फुटेत नाही. ऐसा पाहुनी स्थितीशी समर्थ धरेले सौम्य रूप. त्यांना काही त्याला त्रास द्यायचा नव्हता, काही परीक्षा पाहिजे होती. मग त्यांनी सौम्य रूप धरलं आणि बोलेले गरजोन. वरच्या आवाजात त्याला म्हणलंय, हेच कार्य तुझे धीटपणा. तुला मुक्त व्हायचं आहे, मृत्यूला सामोरं जायचं आहे, तर धीट नकोस का तू. इथे ओशाळला मृत्यू आपण जे म्हणतो ना, संभाजीराजांसारखं मरण आणि औरंगजेबासारख्या क्रूर कर्म्यांनी त्यांना जे दिलं, तो इतिहास आहे. आणि म्हणून ते धर्मवीर संभाजी म्हणून ओळखले जातात. धर्म बदल, माझ्या मुलीशी लग्न कर, सगळी सल्तनत तुझी होईल माझ्यानंतर. नाही म्हटलं, धर्म तर बदलणारच नाही. आणि तुझ्या मुलीवर माझं काही प्रेम वगैरे नाही मिळलं. किती हाल केलेले आहेत त्याचे, ते वर्णन वाचलं. म्हणून इथे ओशाळला मृत्यू. गोव्यातल्या एकाने लिहिलं होतं, मृत्यू वाकला शंभू पुढे. हा जो संभाजी आहे त्याच्यापुढे मृत्यू वाकला. तुलाही काय लगेच घाबरलास तू. पुढचं जे वाक्य आहे ना, तिथे थोडं चिंतन करणार आहोत आपण, की त्याची म्हणजे हे का तुझे धीटपण, तू काळाचे भक्ष जाण. भक्ष म्हणजे खाद्य. आपण जो मृत्युंजय मंत्र म्हणतो त्याच्यात उर्वारुक मिव म्हणतो. मिव म्हणजे सारखण, उर्वारुक म्हणजे काकडी, तंशे आपण म्हणतो. समर्थांनी सुद्धा म्हणलेलं आहे, ही तुझ्या जीवनाची काकडी आहे ना, ती काळ खातोय, तुझ्या लक्षात येत नाही. शेवटी नुसता देठ उरेल, सगळे तवशे संपवलेलं असेल काळाने. काळ काकडी भक्षित आहे असं सांगतात. आणि तसंच उर्वारुक म्हणजे तेच आहे. इकडे तेच म्हणतो की काळ तुला भक्षितोय, तू लक्ष कसं नाही तुझं, आयुष्य संपतंय, लक्ष कसं नाही तुझं. हे तुझं म्हणल्यानंतर मी मनातल्या मनात माझं का नाही वाचायचो, आपलं का नाही वाचायचं. मी प्रत्येक ठिकाण लिहिलेलं आपलं असं नाही आहे का, आपलं असं नाही आहे का, आपलं असं नाही आहे का. हमाधुमीचा संसार आपण करत नाही आहोत का, आपल्याला परमेश्वराचं विस्मरण होत नाही का. इकडे तुझं म्हणलंय त्यांनी एक स्पेसिफिक उदाहरण दिलेलं आहे. देज आर रोल मॉडेल्स. कशी, असं वागू नका सांगणारी रोल मॉडेल्स आहेत. पण नंतर दुसरा भाग आहे ना, असं वागा हे सांगितल्यानंतर
कळल्यानंतर तरी तुम्हाला तसं वागता आलं पाहिजे. म्हणून त्यांनी काय सांगितलं की यमलोक, हां इथे तुला आत्ता तेथे पळावया जागा नाही उरली. यमाच्या राज्यात पुढची स्थिती जाणवली, तुला फक्त चुणूक दाखवली. मृत्यूपूर्वी एवढा घाबरतोस तर मृत्यूनंतर यमाच्या राज्यात काय करणार आहेस? यमाच्या राज्यात तुला पळायला जागा नाही. पळायला जागा नाही म्हणजे पळवाट नाही. एव्हरी लॉ हॅज अ फ्लॉ, म्हणजे प्रत्येक कायद्याला पळवाट असते आणि वकील तीच पळवाट शोधतात. जास्त पळवाटी शोधतात ते यशस्वी वकील होतात. पण गंमत बघा, यमाच्या राज्यात पळवाट नाही म्हणजे यमाच्या कायद्याला फ्लॉ नाही, फ्लॉलेस लॉ, म्हणजे चूकच होणार नाही. आणि ज्यावेळेला यमाची चूक झालेली आहे त्यावेळेला त्याला शिक्षा भोगावी लागलेली आहे. एक छोटीशी गोष्ट मागे बघितली होती, आपण पुन्हा बघूया. चांगली गोष्ट आहे ती. यमाला शिक्षा केलेली आहे. यमाला शिक्षा करणारे ऋषी होते हो. अहो देवांना शाप देणारे ऋषी होते. नारद आणि विष्णूला नाही का शाप दिला की मला माकडाचं तोंड दिलंस म्हणून सगळेजण मला हसले, तुला एक जन्म घ्यावा लागेल, तुझी पत्नी पळवली जाईल आणि माकडांची मदत घेऊन तुला सोडवावी लागेल, हा मी तुला शाप देतो. नारद देतात शाप विष्णूला. मग त्यांची एवढी तयारी असते. म्हणून ऋषींना घाबरायचे, ऋषींना देव घाबरायचा, इंद्र तर घाबरायचाच घाबरायचा. आणि देवांचा राजा इंद्र, त्याला राजेंद्र देवेंद्र आपण म्हणतो ना, तसा कायम घाबरतो. आणि तो कुणामुळे घाबरतो लक्षात ठेवा, त्यांच्या पत्नींमुळे घाबरतो. हे आपल्या लक्षात येत नाही. पातिव्रत्य, पतिव्रता, पत्नीव्रत का नाही? अरे पत्नीव्रत गरजच नाही आहे. ती ज्यावेळेला पातिव्रत्य पाळते म्हणजे स्वतःचं कुंकू म्हणजे सौभाग्याचं रक्षण करते, स्वतःच्या सौभाग्याचं रक्षण करते. म्हणून तिच्या पतीला मारणं अशक्य होऊन जातं देवांना. हा पातिव्रत्याचा प्रभाव आहे. म्हणून आपल्या पातिव्रत्याच्या आणि बुद्धीच्या बळावर सावित्रीने सत्यवानाला नाही का परत आणलं. पुढच्या महिन्यात आता तो आहे, आपण म्हणतो सत्यवान सावित्री, वट सावित्री. हा वट आहे, त्याची सावित्री म्हणजे अशी शक्ती आहे ती गजानन महाराजांच्या रूपात आपल्यासमोर आहे. ती सावित्री शक्ती आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून काय झालं की एकदा एक ऋषी आपल्या आश्रमात बसलेले आहेत आणि एक चोर राजाच्या कोशात, कोश म्हणजे ट्रेजरी, रॉयल ट्रेजरी, तो चोरी करतो. आणि चोरी करताना सगळं घेतो, बोचकं बांधतो, पोटलीत पळायला लागतो. त्याच्यात काय जातं लक्षात ठेवा, पैसे गेले म्हणजे भांगर गेलं, राजाला काही वाटत नाही, काही वाटत नाही. काय गेलं? अरे राजचिन्ह गेली ना, राजाची मुद्रा गेली. मुद्रा म्हणजे अंगठी, मुदी, आणि त्याच्यावर राजाची सही असते. आणि ती उठवली ना की त्याला राजमुद्रा, हल्ली सील म्हणतो आपण, ती मुद्रा गेली, राजचिन्ह गेली. प्रत्येक ध्वजावर, आपल्या ध्वजावर सिंहाचं चित्र असतं, कुणाच्यावर स्वस्तिक असतं, ती राजचिन्ह गेली, राजवस्त्र गेली. म्हणजे पुढचा जो राजा आहे त्याचा राज्याभिषेक झाल्यानंतर माझं वस्त्र काढून त्याला द्यायचं. राजवस्त्र गेली, राजचिन्ह गेली, राजमुद्रिका गेली. म्हणून सगळ्या सैनिकांना सांगितलं मला पैसे मिळाले नाहीत तरी चालतील पण या गोष्टी मिळाल्या पाहिजेत. सगळे सैनिक आले. यांनी दाढी वगैरे वाढवली होती, वेषांतर केलं होतं, अगदी साधूसारखा आला होता. म्हणून त्याला प्रवेश मिळणं सोपं झालं. आणि आता मागे येतात म्हणल्यानंतर हा शिरला आश्रमात. त्याच्या एक खात्री होती की आश्रमात ते पाठलाग करणार नाहीत माझा, पण राजाची चोरी होती म्हणून ते आश्रमात सुद्धा आले. मग ह्यांनी काय केलं, आपली पोटली होती ती हे जे बसलेले आहेत मांडव्य नावाचे ऋषी त्यांच्या शेजारी ठेवली आणि स्वतः झुडपाच्या मागे लपून बसला. त्यांनी बघितलं की अरे असाच तो साधू चोर दिसत होता ना, आणि बघूया त्याच्या जवळ असलेल्या पोटलीत काय, तर सगळा चोरीचा माल मिळाला. म्हणजे ह्यांनीच चोरी केलेली आहे. इथून पुढे यमाच्या राज्यात काय करता येतं आणि त्याच्यासाठी कसं असावं लागतं, ऋषींसारखं असावं लागतं. तिकडे यमाच्या राज्यात पळायला जागा नाही, यमाला पळावं लागतं, शरण यावं लागतं. तर त्यांनी काय केलं, ती पोटली उघडून बघितली आणि त्याला विचारलं ही चोरी तू केली आहेस का, तू चोर आहेस का? काही नाही. त्यांनी त्याला हलवलं, त्यांनी डोळे उघडून शांतपणे त्यांच्याकडे बघितलं. एकही शब्द ते बोलले नाहीत. त्यावेळेला ते त्याचे पोलीस आले होते, ते राजाचे सैनिक, त्यांनी त्यांना नेलं, फरफटत नेलं, अंगावर थुंकले, म्हणाले हा चोर आहे, काही बोलत नाही आहे. आणि मौनम संमती लक्षणम आपण म्हणतो ना, ज्या अर्थी बोलत नाही त्या अर्थी आणि चोरी केलेले, इतके हाल करतात त्याचे आणि राजासमोर आणून आपटतात. आपटल्यानंतर तो शांत आहे, एक शब्द तो बोललेला नाही आहे. राजा विचारतो तू चोरी केलीस का, तू खरा साधू आहेस का, ऋषी आहेस का, का ऋषींच्या वेशातला चोर आहे? काहीही बोलत नाही. पण चोरीचा माल तर तुझ्याकडे सापडलेला आहे, काहीही बोलत नाही.
मग राजा म्हणाला की साधूच्या वेशात जर चोर माझ्या राज्यात आले किंवा चोरी करता येते हे लोकांना कळलं तर साधूंवर कोण विश्वास ठेवणार नाही, सगळ्या साधूंना चोर समजतील. म्हणून याला अशी शिक्षा देऊया ज्याला डिटरंट पनिशमेंट म्हणतात. सगळ्यांच्या मनात धाक भीती बसली पाहिजे. संपूर्ण आपला बाजार आहे त्या बाजारात एक सूळ उभा करा. सूळ म्हणजे काय? लोखंडाचा खांब ज्याचा अगदी टोक असतं. आपल्याला जशी फाशी देतात ना, पूर्वी सुळावर द्यायचे, म्हणजे आम्हाला धरायचे आणि तो सूळ इथे खुपसायचे. इथे खुपसल्यानंतर काय, अर्ध्या तासात मरण. श्वासनलिकाच तुमची फाटली जाते ना, इथे दाबली जाते, तिथे ती फाटली जाते. सुळावर म्हणतात. आणि सुळावर जनाबाईला द्यायचं ठरवलेला एक प्रसंग आहे. तिला चवडेलावर सुळाचं पाणी झालं आणि ते म्हणाले असं कसं झालं? जनी म्हणते मला माहीत नाही, पांडुरंगाला विचारा. अरे तिच्यावर जो आरोप केला होता तो अत्यंत खोटा होता. तुकाराम काय म्हणतात की तुम्हाला काय वाटतं भक्ती सोपी आहे? अरे सुळावरची पोळी आहे. मग तुम्हाला जर पोळी मिळवायची असेल तर ती सुळावर ठेवलेली आहे, तिथपर्यंत गेलं पाहिजे आणि मग तुम्हाला ती मिळणार आहे. इकडे सुळावर त्याला बसवलं, लक्षात ठेवा. आणि तो सूळ त्याच्या आत खुपसत गेला. तो जिवंत आहे, त्याला काही केलं नाही. तो सूळ उभा केला बाजारात आणि त्याच्यावर त्या मांडव्य ऋषीला बसवलं. तो सूळ त्याच्या शरीरात घुसत राहिला. हा शांत आहे, त्याला वेदना होत नाही आहेत. आणि त्यावेळेला 2-3 दिवसांनी राजा विचारतो, अरे तो चोर मेला का रे? तो मंत्री म्हणतो मी तेच सांगायला तुम्हाला आलेलो आहे, तो मेला तर नाहीच आहे, त्याचं तेज वाढत चाललेलं आहे, त्याच्यातून प्रकाश बाहेर पडतोय. राजा म्हणतो अरे तो खरंच साधू असेल, त्याला उतरवा खाली, कारण तो बोलला नाही आहे काही, मी चोरी केली नाही किंवा मी चोरी केली आहे काही बोलला. अरे तो खरंच साधू असेल, त्याला उतरवा, मी त्याची आरती वगैरे करतो, कारण त्याने आता जर तोंड उघडून शाप दिला तर निसंतान होईल माझं, सत्यानाश होईल माझा. म्हणून काय, ठीक आहे, त्याला उतरवतात खाली, शांतपणे आणतात. राजा आरती ओवाळतो, क्षमा मागतो, नमस्कार करतो आणि आता तो बोलतो. मांडव्य ऋषी आता बोलतात. ते म्हणाले राजा तुझ्यावर माझा काही राग नाही आहे, माझं काहीतरी प्रारब्ध भोगायचं राहिलं होतं. लक्षात ठेवा, प्रारब्ध म्हणजे मी काहीतरी पाप केलेलं होतं, मी मुक्तीच्या एवढा जवळ पोचलेलो होतो, सगळी पापाची दुःख मी भोगली होती आणि पुण्याची सुखही मी भोगलेली होती. पाप झिरो पुण्य झिरो, त्याला मुक्ती म्हणतात. काहीच उरलं नव्हतं, इतका मी मुक्तीच्या जवळ पोचलो होतो, तरी मला एवढं भोगावं लागलं. चोरीचा आरोप, रस्त्यावरून फरफटत लोक अंगावर थुंकत होते आणि तू एवढी भयंकर शिक्षा दिलीस, म्हणजे माझं कुठलं तरी भयंकर पाप भोगायचं राहिलंय. तू मला सुळावर 3 दिवस ठेवलं होतंस, त्यावेळेला आय वेंट इन ट्रान्स, मी समाधीत गेलो आणि माझे मागचे जन्म मी बघितले. या जन्मात तर मला पाप केलेलं आठवतच नव्हतं, मागच्या जन्मातली पापं मी सगळी भोगली होती, मग तरी मला हे का भोगावं लागलं? राजा काहीतरी माझं पाप उरलं असेल, कुठलं ते मी यमाला जाऊन विचारतो. यमाचा जो सेक्रेटरी चित्रगुप्त आहे त्याला विचारतो, त्याच्याकडे सगळा अकाउंट असतो आपला, आणि त्याच्याकडे जर चूक झाली असेल तर मी त्याला शाप देईन, तुझा काही दोष नाही आहे, माझं प्रारब्ध भोगण्यासाठी तू आणि तुझ्या सैनिकांनी मदत केली म्हणून मी तुझ्याबद्दल कृतज्ञ आहे, नमस्कार करतो मी तुझा. हे फार निराळे हो. एकदा स्वामी रामसुखदासांना एका ख्रिस्ती धर्मोपदेशक, ज्याला आपण पादरी म्हणतो, त्यांनी प्रश्न विचारला की सुळावर ज्या वेळेला चढवलं, सुळावर चढवून क्रुसिफाय केलं, खिळे ठोकले येशू ख्रिस्ताच्या शरीरात, त्यावेळेला त्याचे काय उद्गार होते? ओ गॉड, दे नो नॉट व्हॉट दे आर डुईंग, फॉरगिव्ह देम. की देवा, ते काय करतायत हे त्यांना कळत नाही आहे, ते अज्ञान आहेत, त्यांना क्षमा कर. त्याच्या आधीचं त्याचं वाक्य मात्र निराळ आहे, ओ गॉड, व्हाय हॅव यू फॉरसेकन मी, मी एवढा तुझ्याजवळ होतो, काय ह्या वेदना, मला ही शिक्षा कशाला? हा एक तोल गेल्यासारखा आहे. पण ज्यावेळेला प्रत्यक्ष शिक्षा भोगतो त्यावेळेला तो त्यांना क्षमा करतो. असं एक तरी उदाहरण तुमच्या मायथॉलॉजीमध्ये आहे का? हा प्रश्न स्वामी राम सुखदासांना विचारला. एक तरी उदाहरण तुमच्या पुराणात आहे का? ते म्हणाले नाही. रेल्वेच्या प्रवासात हा प्रसंग घडलाय, त्यावेळेला त्यांना इतका आपण जिंकलंय असं वाटलं की एकही उदाहरण नाही आहे. म्हणजे येशूचा जो त्याग इज द हायेस्ट इन ह्युमन हिस्ट्री. ते म्हणाले ह्याच्यापेक्षा वरची उदाहरणं खूप आहेत, असं उदाहरण नाही आहे, ह्याच्यापेक्षा वरची उदाहरणं खूप आहेत. म्हणून त्यांनी एक ही गोष्ट सांगितली, इतरही गोष्टी आहेत.
की अरे तू मला एवढं क्रुसिफाय केलंस, म्हणजे तो सूळ घुसवत ठेवलास, मी बिलकुल रागवलो नाही तुझ्यावर, उलट माझे जे भोग होते ते भोगण्यासाठी तू मला मदत केलीस, म्हणून तुला क्षमा कर वगैरे मी काही म्हणत नाही, मी कृतज्ञ आहे तुझ्याबद्दल, आय एम ग्रेटफुल टू यू. देवाला कशाला यांना क्षमा कर, त्यांना काही कळत नाही आहे, ते अडाणी आहेत, काही नाही. ही फार वरची अवस्था आहे की मला जे भोगायला लागलं ते माझे भोग राहिले होते, कोणते ते मला माहीत नाही आहे, पण ते भोगायला तू आणि तुझ्या सैनिकांनी मदत केली, म्हणून मी तुमचा आभारी आहे, धन्यवाद. म्हणून हे मांडव्य ऋषी गेले कुणाकडे? यमाकडे. ते म्हणाले, हो तुम्ही मुक्त झालेला आहात, आमच्याकडे कशाला आहात? यम विचारतो. आता यमाचं राज्य म्हणजे काय बघा. यमाच्या राज्यात पळायला मार्ग नाही आहे. यम या शब्दाचा अर्थ डूज आणि नियम म्हणजे डोंट्स, रूल्स अँड रेग्युलेशन्स. ज्या रूलला अपवाद नाही ना त्याला यम म्हणतात. आणि यमाचं राज्य म्हणजे काय? तू केलेस ते तुला भोगलंच पाहिजे. आपण म्हणतो ना, पेरलं ते उगवतं, बोललं तसंच तुला उत्तर येतं, आणि केलं ते भरावं लागतं, करावे ते भरावे आपण म्हणतो. हा यमाचा नियम आहे, हे मला जिवंतपणे कळलं पाहिजे. आणि त्यामुळे यमाच्या राज्यात पळता येत नाही, म्हणजे पळवाट नाही. 2+2 = 4 हा यम आहे. आणि यमाचा नियम काय माहिती आहे ना? टूथ फॉर टूथ अँड आय फॉर अन आय. म्हणजे तू दुसऱ्याच्या डोळ्याला त्रास दिलास तर तो तुझ्या डोळ्याला त्रास देणार आहे, हा माझा नियम आहे, पळवाट नाही आहे. तू जर त्याचा दात तोडलास तर तो तुझा दातच तोडणार, हा नियम आहे. म्हणून तो माझा शेजारी मला काय त्रास देतो, अशाच प्रकारचा त्रास मी त्याला दिला असला पाहिजे. म्हणून प्रार्थना काय, जरा आज विचार करा. आता उद्या आपण भेटणार नाही आहोत, पुढच्या महिन्याच्या शेवटी भेटणार आहोत आपण. पण लक्षात ठेवा की वाक्य तुम्हाला एक सांगतो की देवा का हा माझ्याशी वाईट वागतो. आपला एखादा भाऊ सुद्धा असतो, आपण खूप त्याच्यासाठी करतो. आपला एखादा मित्र असतो, आपण करतो, पण तो बरोबर उलटं वागतो, आपल्याला नाडतो, आपल्याला फसवतो, आपल्याला संकटात टाकतो, हे सगळं करतो. हे असं का? आता 2 प्रकारच्या प्रार्थना असू शकतात. एक प्रपंचातली प्रार्थना आणि एक अध्यात्मातली प्रार्थना, की देवा त्यांनी मला हा त्रास दिलेला आहे, मला लवकरात लवकर अशी संधी दे की त्याच्यापेक्षा जास्त त्रास मी त्याला देईन. ही प्रार्थनाच आहे की नाही? देवा संधी दे, त्याची फाईल माझ्याकडे येऊ दे, तो माझ्या तावडीत सापडू दे. ही सूडाची प्रार्थना आहे. आणि म्हणून देवा त्यांनी जो मला त्रास दिला तो मी पूर्वी त्याला दिला असेल तर फिटमफाट झाली, ज्याला आपण कोकणीत बादाबाद म्हणतो, बादाबाद झाली. पण त्यांनी मला पहिल्यांदा त्रास दिला असेल तर तसा त्रास त्याला देण्याची बुद्धी मला देऊ नकोस. हे लक्षात ठेवा, ही खरी प्रार्थना आहे. त्यांनी मी काही त्याचं बिघडलेलं नाही आहे, आधीच्या जन्मातही बिघडवलेलं नाही आहे. त्यांनी मला हा त्रास दिला आहे, मला त्रास देण्याची संधी मिळाली तरी बुद्धी देऊ नकोस. ही शक्य. म्हणजे हे जे सूडाचं चक्र आहे, त्यांनी त्रास दिला मी त्रास दिला, त्यांनी त्रास दिला मी त्रास दिला, मला त्रास द्यायला तो जन्माला आला, त्याला त्रास द्यायला मी जन्माला आलो. हे कसलं आहे हो? राजपूतांची बघा, घराणीच्या घराणी, तो मरताना बाप हातात हात घेऊन सांगतो की त्याचा सूड घेतल्याशिवाय राहू नकोस. मग ते सूडाचं चक्र. तो मरताना आपल्या मुलाचा हात घेऊन सांगतो त्याचा सूड घेतल्याशिवाय, हे सूड चक्र थांबणार, माझ्याकडे थांबलं पाहिजे. लक्षात ठेवा, माझ्याकडे हे सूड चक्र थांबलं पाहिजे. ती प्रार्थना करा. मला त्याचा बदला घ्यायची बुद्धी, संधी मिळाली तरी बुद्धी देऊ नकोस. आता हे गेले विचारायला. हा म्हणाला की अरे यांचं काही अपराध नाही, यांचा काही अपराध नाही आहे, आणि तरी त्यांना एवढी शिक्षा भोगावी लागलेली आहे. आता यमाला पश्चात्ताप व्हायला लागला आहे की काहीतरी चूक झाली आपल्याकडून, आणि तो म्हणतो माझा काय अपराध होता म्हणून मला एवढी शिक्षा झाली. आणि इतक्यात त्याला म्हणतो तुमचा अपराध सापडला. काय? की लहानपणी तुम्ही एका फुलपाखराला पकडलं होतं आणि त्यांच्या पोटातून एक काटा खुपसला होता. आय फॉर अन आय. त्याच्या पोटातून जो काटा खुपसला होता तो तुमच्या शरीरात हा सूळ टोक असलेला तो घुसवून तुम्हाला तुमचं प्रारब्ध भोगावं लागलं. तो म्हणतो आता एक उत्तर सांग यमा किंवा चित्रगुप्ता, ज्यावेळेला मी हे केलं त्यावेळेला माझं वय काय होतं? त्यावेळेला तुमचं 3 वर्षाचं होतं. म्हणजे मला कळत होतं फुलपाखरू आहे, काटा आहे, त्याच्यात घातल्यानंतर त्या फुलपाखराला वेदना होतील, हे पाप आहे, हे वाईट आहे, हे मला कळत होतं त्यावेळेला. वय वर्ष 3 नाही म्हणाले, म्हणजे मी अबोध होतो. बरोबर. मग अबोध अवस्थेत केलेल्या पापांचं जे दुःख आहे ते अबोध अवस्थेत भोगायचं असतं. आणि अबोध अवस्था म्हणजे स्वप्नावस्था. स्वप्नात आपल्याला बऱ्याच वेळेला कुणीतरी आपल्याला कड्यावरून ढकलतं आहे, परीक्षेला जायला उशीर झालेला आहे,
पास लिस्टमध्ये माझं नाव नाही आहे, लॉटरीचा नंबर एकाने चुकलेला आहे. या ज्या सगळ्या शिक्षा आहेत ना, या लहानपणी केलेल्या अबोध अवस्थेत केलेल्या पापाच्या आहेत. मग तिसऱ्या वर्षी मी जे पाप केलं त्याची शिक्षा मला इतक्या जीवनाच्या शेवटी देतोस, ज्यावेळेला मी ज्ञानी झालेलो आहे. यम म्हणला माझी चूक झाली, आता मी तुला शाप देतो. आणि म्हणून त्यांनी त्याला शाप दिला की तुला 3 माणसाचे जन्म घ्यावे लागतील. एक जन्म समाजाच्या बाहेर, दुसरा जन्म जात म्हणजे दासीच्या ह्याच्यात, आणि तिसरा जन्म राजाचा. इथे खरंच तुम्हाला एक सांगणं मला आवश्यक वाटतं, काय की राजाचा जन्म नको म्हणतो यम. का? तो म्हणतो की समाजाच्या बाहेर हरिश्चंद्राच्या काळात जो डोंब असतो प्रेत जाळणारा स्मशान कायम समाजाच्या बाहेर असतं. त्याचं घर तिथे असतं, केव्हा कुठलं प्रेत जाळायला येईल माहीत नसतं. म्हणून तो त्याचा पहिला जन्म होता यमाचा. यमाला काही अवघड नव्हतं, कारण तो मृत्यूचीच देवता होता. आलं प्रेत जाळ हे करत होता. डोंब म्हणतात त्याला. पहिला जन्म झाला, हरकत नव्हती. दुसरा जन्म विदुर, हा दासीपुत्र आहे, हरकत नव्हती. आणि एकाच वेळेला 2 जन्म घेता येतील का? तर जन्म घेता येतील. विदुराचा पुतना जो युधिष्ठिर, तोही यमाचाच अवतार आहे. तो राजा झाला युधिष्ठिर. मग त्यावेळेला तो म्हणतो मी आणखीन 3 जन्म घ्यायला तयार आहे, दासीचे नाही, आणखीन दासीचे जन्म घेईन, मला राजाचा जन्म नको. यमाला आश्चर्य वाटतं. आणि आज आपले सत्ताधारी नेते बघितलेत ना, तर व्यासानी तेव्हाच सांगून ठेवलेलं आहे. कारण म्हणतो की माझ्या राज्यात समजा 1000 लोक आहेत, आणि माझ्याकडून जर एक पाप घडलं तर माझ्या अकाउंटला 1000 पापं लागणार आहेत. कारण मी पिता आहे ना, मी राजा हा मुख्य आहे. एक चूक झाली की 1000 माझ्या ह्याच्यात 10 चुका झाल्या की 10,000 मी माझा पापाचा अकाउंट केवढा वाढत जाईल. त्यावेळेला तो म्हणतो पण पुण्याचा अकाउंटही वाढणार आहे की एक पुण्य झालं की 1000 पुण्याचा अकाउंटही वाढणार आहे. इथे तो सांगतो ते लक्षात ठेवा, राजा झाल्यावर पुण्य करण्याची प्रेरणा क्वचितच होते. भ्रष्टाचार हा राजाचा धर्म आहे जणू काही, म्हणजे होतच नाही. पॉवर करप्ट्स आणि ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली, हे व्यास सांगून गेलेले आहेत. राजा झाल्यानंतर चांगलं वागण्याची बुद्धी मला होणार नाही. त्यावेळेला तो हसून म्हणतो, मांडव्य ऋषी तू चांगला राजा होशील, तुझ्यामुळे भोगावं लागेल 13 वर्ष वनवास, अज्ञातवास, युद्ध. पांचालीला काय भोगावं लागले त्या द्रौपदीला, हे तुझ्यामुळे भोगावं लागेल. पण इतिहासात तू एक धर्मराज युधिष्ठिर म्हणून ओळखला जाते. यमराला नाव आहे यमधर्म, आणि यमाचा काटा आहे ना त्याला धर्म काटा म्हणतात. धर्म म्हणजे यम. तिथे पळायला जागा नाही आहे. म्हणून तुम्ही अगदी नकळत जरी पाप केलं तरी ते भोगलंच पाहिजे. एका विनोदी कथेत सांगितलं होतं की अशा पुण्याच्या पाट्या वगैरे आपण नेहमी वाचतो व्हॉट्सॲपवर वगैरे, तशाच प्रकारचा प्रश्न आहे की त्याला मोठं एक आपल्या जीवनाचं तत्त्वज्ञान खाली लिहायचं होतं. आपण म्हणतो ना अतिथी देवो भव, आणि हॉटेलचं नाव लिहितात आणि चांगलं बिल घेतात. अतिथी देवो भव म्हणायचं आणि आलेल्याकडून बिल घ्यायचं, असं कुठलं तरी होतं. हा कर्मवादी होता. आत्ता मी तुम्हाला सगळं सांगितलं ना, ते सांगणारा गीतेतला श्लोक, त्याची पहिली ओळ हे याच्या जीवनाचं सूत्र होतं. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. कर्म तुझ्या अधिकारात आहे, फळ तुझ्या अधिकारात नाही. हे त्याला त्या बोर्डवर लिहायचं होतं. एवढंच दुकान, त्याच्यावर एवढासा बोर्ड. काय लिहिणार होतो? त्यांनी लिहिलं होतं कर्म डॉट 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 चन. आता कर्म आणि चन कुणाला कळणार नाही. प्रत्येकजण विचारायला यायचं, हे कर्म आणि चन काय? कर्मण्येवाधिकार असते महाफलेषु कदाचन. माझ्या पाठीवर 4च अक्षर मावू शकतात म्हणून मध्ये डॉट देऊ, कर्म आणि चन. पण त्यानिमित्ताने लोक येतात. आणि आता आलात तर हॉटेलमधला चहा तरी घेऊन जा, मला गिऱ्हाईक मिळतं. कर्म चन हे सोडा तुम्ही, यातली गंमत. पण कर्माचं तुम्हाला फळ भोगावंच लागतं. म्हणून कर्म करताना सावध राहूया. इथून पुढच्या ह्याच्यात हेच तर सांगायचं आहे. इथून पुढच्या ह्याच्यात तुम्ही राहा. श्रीमन नारायण नारायण ऐसेच करी माधवा. तो नारायण नारायण म्हणतच होता, पण श्रीमन नारायण नारायण ही ओवी वाचताना मी 3दा म्हणेन की श्रीमन नारायण नारायण, श्रीमन नारायण नारायण, श्रीमन नारायण नारायण. माझ्यातून तेवढे जाऊ दे ना जप. श्रीमन नारायण नारायण हे झाल्यानंतर तू काय कर, ऐसेच माधवा करी भजन, जवळ आले तुझे मरण. आपलं नाही, सांगा बरं, आपलं नाही, माझं नाही म्हणा,
भाग्यवान आहात तुम्ही. मी तुम्हाला प्रश्न विचारणार नाही, ऑन व्हॉट ग्राउंड्स यू से की मी अजून 70 वर्ष जगणार आहे. जग 700 वर्ष जग, पण तुझ्या म्हणण्याला आधार काय आहे? ग्राउंड्स आर इम्पॉर्टंट. वाटेल ते विधान तू करशील, जगातला सगळ्यात बुद्धिमान माणूस मी आहे. व्हॉट ग्राउंड्स? तुझी सिद्ध झाली का बुद्धी कधी? तसा प्रश्न आहे ते. हे तुझं मरण जवळ आलं, माझं मरण जवळ आलं. मी का नाही वाचायचा ग्रंथ असा? हा माझ्यासाठी लिहिलाय ग्रंथ. दासगणू महाराजांनी मी सुधारावं, उरलेल्या आयुष्यात जास्तीत जास्त गजानन महाराजांच्याकडे जावं म्हणून जर हा ग्रंथ आहे, तर जवळ आले तुझे मरण, जरा थांबावं. आपलंही मरण जवळ आले की केव्हा येईल कोणाला मरण सांगता येत नाही. आणि हल्ली पहिल्या पानावर 1-2 तरी बातम्या असतात, दुचाकी अपघातात मरण, आणि मरणाऱ्यांची वय 30च्या खाली असतात. काय सांगू तुम्हाला? म्हणून किंवा अजून वाचण्याची तुला इच्छा आहे साची, असल्यास आयुष्याची वाढ तुझ्या करतो मी. हेच त्याने भास्कर पाटलाला सांगितलं त्यावेळेला. माधव म्हणे गुरुराया नको मला आयुष्य सदया. दयावान आहेस तू, दया कर, मला आयुष्य नको वाढवून दिवस. ओखटी ही प्रपंच माया, त्यात पुन्हा गोवू नको. गोवू नको म्हणजे अडकवू नकोस, गुंतवू नकोस. ओखटी म्हणजे खोटी आहे ही माया. तथास्तु म्हणलेलं आहे की आत्तापर्यंत त्यांनी कबुली दिलेली आहे की मी हमादुमीचा संसार केला, तुझं नाव घेतलं नाही, आता मला मुक्ती पाहिजे. हेच सांगितले. तथास्तु ऐसे बदले महाराज, तू जे मागसी ते मी दिले, आता तुला नाही उरले जन्मास येणे भूमीवर. मुक्त झालं असतं. ते झाल्यानंतर इहलोकीचे देहभान माधवाचे निभाले जाण. हे देहभान आहे ना, ते थोडं तरी विसरलं पाहिजे. दर महिन्याच्या ज्याला आपण हा मुद्दा म्हणतो की बॉडी कॉन्शियसनेस माझा गेला पाहिजे, आणि तो जातो. वाचताना कधी कधी पण 1-2 मिनिटात आपण परत देहभानावर येतो. देहभान विसरतो. क्रिकेट बघताना, आवडता अनुभव घेताना, आवडत्या व्यक्तीजवळ असताना, एखादं कुठल्याही गोष्टीत माझा आवडता अनुभव आहे ना की मी देहभान विसरतो, पण लगेच मी भानावर येतो. तिथे ज्ञान कुणाला होतं? माधव विप्राला. विप्र म्हणजे ज्ञानी. भान नव्हतं. हे लक्षात ठेवा. जाण आहे पण जाणीव नाही. जाण म्हणजे ज्ञान, पण जाणीव म्हणजे अवेअरनेस, कॉन्शियसनेस की आयुष्य संपतंय, मृत्यू केव्हा येईल हे मला ज्ञान पाठ आहे, पण मला भान नाही. आय एम नॉट अवेअर, आय एम नॉट कॉन्शियस. हे महत्वाचं आहे. आणि म्हणून तथास्तु ऐसे महाराज बदले, तुझे मागसी ते मी दिले, आता तुला नाही उरले जन्मास येणे भूमीवर. इहलोकीचे दिस वर्ल्ड देहवान माधवाचे निमाले जाण, कित्येक बोलू लागले जन उपवासे फिरले मस्त. त्याच्या डोक्यावर परिणाम, कारण तो फक्त श्रीमन नारायण नारायण श्रीमन. मगाशी त्याच्या तोंडाला फेस आला होता यमाचं रूप बघून भीतीनं, आता त्याच्या तोंडाला फेस आलेला आहे नारायण श्रीमन नारायण श्रीमन नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण. अहो, श्वास घ्यायला त्यांनी जागा नाही ठेवली. लोक म्हणाले याच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. डोक्यावर परिणाम झाला म्हणजे तुम्हाला मी परत सांगतो की भक्तीचं मर्म करायचं असेल तर आपल्या देहाची जी बुद्धी आहे ना ती मेली पाहिजे, मग खरी बुद्धी जागी होईल. एक सद्बुद्धी आहे, एक शुद्ध बुद्धी आहे, आणि एक देहबुद्धी आहे. देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी आणि विदेहीपणे मुक्ती भोगीच जावी. अरे मुक्तीचा भोग घ्या. मुक्तीचा नवरी म्हणून मी घरात आणलेला आहे. तुकाराम म्हणतात माझा मुक्ती बरोबर संसार चालू आहे. मुक्ती कांता परिणली. परिणली म्हणजे लग्न केलं. केवढा अनुभव आहे त्यांचा. मला का नाही असा अनुभव आहे? थोडा तरी आला पाहिजे. हे 60 तास आहेत ना, तुम्ही करून बघा. 60 तासातले 20 तास मी महाराजांना देणार. आणि आता निवृत्त झालेल्यांना 60 काय 600-6000 तास आहेतच की आपल्याला. आपण वापरतो का? इंटेन्सिव्ह उपासना म्हणजे त्या दुसरं काही करणार नाही. बाकीच्या गोष्टी नाकारल्याशिवाय. मी तुम्हाला 2 मित्रातला संवाद सांगितला होता. एक मित्र म्हटला की हे बघ, तू फिरायला जातोस का? नाही जात. व्यायाम करतोस का? नाही करत. निरनिराळ्या प्रकारचे रस वगैरे, भाज्या वगैरे, हेल्थ कॉन्शियसनेस आहेस का? नाही. पण लक्षात ठेव, तुझं झालं 3 गोष्टी सांगितल्यास. व्यायाम बरोबर, फिरायला जाणं, आहार योग्य, 3 गोष्टी. आता मी दारू पित नाही, मी जुगार खेळत नाही, मन अस्वस्थ होईल अशा प्रकारचं मी वागत नाही, मी कुठल्याही एक्स्ट्रीमला जात नाही. जागलो तर जागलोच आणि झोपलो तर झोपलोच. एक्स्ट्रीमला मी जात नाही. हेही मी करत नाही ना. तुझे करतोस म्हणून सांगतो. डूज, त्याला डोंट्स आर इक्वली इम्पॉर्टंट, ज्याला आयुर्वेदात पथ्य म्हणतात. पथ्य कोण? आता ॲलोपॅथीवाला पथ्य सांगतच नाही.
अहो माझा घसा बसलाय, भजी खाल्ली तर चालतील ना, खा ना, या आमच्याकडे पुन्हा, मै हो ना, मी आहे ना, अहो वेलकम. तुम्ही डॉक्टरना थँक्यू कधी म्हणू नका, कारण ते वेलकमच म्हणणार आहेत आणि आपल्याला डॉक्टरांकडे वेलकम कशाला पाहिजे. त्यांना म्हणा कृतज्ञ आहे, तथास्तु म्हणतील, काय थँक्यू म्हणू नका, ते वेलकम म्हणतील. तर तथास्तु ऐसे महाराज वदले, ते दिले इहलोकीचे देहवान, माधवाचे निमाले जाणं, कित्येक बोलू लागले जन, उपवासे फिरले मस्तक. असो, आता पुढचा प्रसंग सुरू झाला. असो, माधवाचे देहावसान मेला, समर्था सन्निध झाले जाणं. तो गेलाच नाही गजानन महाराजांचे पाय सोडून. अन्न पाणी काही देहाचंच भान नव्हतं त्याला. कित्येक चुकले त्याचे जन्म मरण, गजाननाच्या कृपेने, गजाननाच्या कृपेने, गजाननाच्या कृपेने त्याचं जन्म मरण चुकलं, तो मुक्त झाला. त्याला आयुष्य वाढवून दिलं होतं, पण त्याला आयुष्याचा इतका विचित्र अनुभव आलेला होता. आता असो, एका समयी भले गजानन महाराजांना वाटलं, अशा महाराजांना वाटतं, कारण एरवी त्यांना काही वाटतच नाही, कारण ते देहाच्या भानावरच नसतात, केव्हा काय करतील याचा नेम नसतो. म्हणजे एका समयी भली समर्थांची इच्छा झाली, त्यांची जी इच्छा असते ना, तो सत्य संकल्प असतो. त्याप्रमाणे घटना घडतात. आपण मागे बघितलं होतं की निवृत्तीनाथ ज्यांना कधीच काही लागत नाही, त्यांना मांडे खाण्याची लहर येते. आणि मांडे कशाला? तो विसोबा खेचर, ती मुक्ताई 8-10 वर्षाची असेल, ती खापर घेऊन येते फुटलेल्या मडक्याचं. कशाला? ते मांडे भाजण्यासाठी. तो ते फोडून टाकतो. संन्याशाच्या मुलाने मनातले मांडे खावेत. मराठीत म्हण आहे ना, मनातले मांडे खावेत, प्रत्यक्ष मांडे खायचे नाही. ती रडत घरी आली. ज्ञानोबा म्हणतो, का रडतेस? ती म्हणाली, घरात मांड्यांचं साहित्य आहे, परंतु मांडे भाजायला खापर नाही आहे. त्यावेळेला म्हणाले, तू कर मांडे तयार, मी व्यवस्था करतो. आताही संन्याशीची पोरं मांडे खातात कशी बघण्यासाठी झोपडीला एक छोटीशी खिडकीसारखी होतं, तिथे विसोबा खेचर आले. आणि विसोबा खेचर आल्यानंतर आता संन्याशाची पोरं मांडे कशी खातात, हिने मांडे थापले. ज्ञानदेव बसले असे 4 याच्यावर बसतात तसे, आणि आपली पाठ तव्यासारखी तापवली आणि त्याच्यावर सुंदर त्यांनी मांडे भाजले. त्यावेळेला म्हणाली, केवढी शक्ती असलेली मुलं आहेत, आणि या शक्तीमुळेच आपले अपमान ते सहन करतात आणि आपल्याला क्षमा करतात. ते आत गेले आणि ज्ञानदेवांचे पाय धरले आणि सांगितलं, मला क्षमा करा, माझे गुरु व्हा. ते म्हणाले, गुरु मी नाही आहे तुझा, अपराध तू ज्याचा केलेला आहेस, मुक्ताईचा अपराध केलेला आहेस, पण तू एक लक्षात ठेव ना, तू जा, सरळ जात राहा. एके ठिकाणी तुलाच वाटेल की इथे थांबावं आणि तिथे उपासना कर, तू जगाचा गुरु होशील, बाकीचं कशाला सोडा. आणि मग पुढे ते नामदेवाचे गुरु झाले. नामदेवांचे म्हणजे एक निवृत्तीनाथांना मांडे खावेसे वाटणं. विसोबा खेचर हा व्हिलन होता या 4 मुलांच्या जीवनातला. त्या खलनायकाचा नायक होणं आणि तो नामदेवांचा गुरु बनणं, नामदेवांचा चोखामेळा शिष्य की ज्याची आज पुण्यतिथी आहे. विचार करा तुम्ही, ही परंपरा. म्हणजे त्यांना मांडे का खावेसे वाटले? अजून तो बाण धावतच आहे, बाण सुटलेला तो थांबत नाही कधी, आपल्यापर्यंत सुद्धा येऊन पोचलेला आहे. कारण त्यांनी निरनिराळ्या प्रकाराने ह्याला हे त्याला ते, म्हणून गजानन महाराजांच्या मनात इच्छा आली. काय इच्छा आली बघा. एका समयी भली समर्थांची इच्छा झाली, ती त्यांनी निवेदिली आपल्या शिष्य वर्गात. हे पाटील मंडळी वगैरे असायचे. वैदिक ब्राह्मण बोलवा. इथे तुम्हाला थांबून विचार करावा असं वाटत नाही का? हा अंगावर कपडे न घालणारा, वाटेल तसा वेड्यासारखा वागणारा, सतत ज्ञानाचा विचार आहे त्याचा. गण गण गणात बोते, याचा ज्ञानाचा अर्थ दासगणू महाराजांनी दिलेला आहे. त्यांनी वेदांना मंत्र म्हणून दाखवलेले आहेत, दुसऱ्यांना सांगितलेलं आहे. याच्या प्रसंगाचा उलटा प्रसंग, तेलंगणातून ब्राह्मण आलेले आहेत, ते भिक्षा मागण्यासाठी वेदाचे मंत्र म्हणतायत आणि त्याच्यात चुका करतायत. तर त्यानं सांगितलं की परत दुसऱ्या मंत्र म्हणा, स्तोत्र म्हणून भिक्षा मागा की राम राम येते द्या भिक्षा, रामरक्षा स्तोत्र म्हणा, वेद मंत्र म्हणू नका. आत्ता तुम्हाला मी चूक तुमची बरोबर करतो, तुम्हाला उपकरण देतो, दक्षिणा देतो, पण इथून पुढे वेदांची विक्री करू नका, विक्रा करू नका. विक्रा म्हणजे विक्री, हे लक्षात ठेवा. मुद्दा काय माझा की इथे त्यांनी वैदिक ब्राह्मण बोलवा. त्यांच्या जीवनात अनेकदा त्यांनी वेदातल्या रुचा म्हणलेल्या आहेत, उद्गार म्हणलेले आहेत. हा ज्ञानी माणूस आहे
आणि त्यांच्या जीवनाचा भक्तिमार्ग, योगमार्ग, ध्यानमार्ग त्याच्यापेक्षा ज्ञानमार्गाने जर विचार केला तर त्यांचं ज्ञान आपल्याला मुक्त केल्याशिवाय राहणार नाही. नुसतं नारायण नारायण गजानन गजानन म्हणून होणार नाही, नुसती एवढी पारायण आणि तेवढी पारायण म्हणून होणार नाही. गजानन महाराजांचं कॅरेक्टर काय आणि नेचर काय, हा शब्द सध्या आपल्याकडे जे कोर्टात केसेस गाजतायत ना आपल्या मंदिरांच्या, त्याच्यात कोर्टाने 2 शब्द वापरलेले, नेचर अँड कॅरेक्टर, या 2 गोष्टी त्याची काळजी घ्या. तिथे काय होत होती उपासना, ही होत होती. कॅरेक्टर काय आहे, मंदिराचं आहे. मग त्याप्रमाणे आता निर्णय वगैरे पुढे दिलं जाईल. नेचर काय आणि कॅरेक्टर आहे ना ते माझं चारित्र्य आहे, पण नेचर आहे माझा स्वभाव आहे. चारित्र्य घडवता येतं, स्वभाव मी जन्माला आहे, माझा स्वभावच आहे, कर्णाचा स्वभाव औदार्यच होता. पण पुढे लक्षात घ्या त्यांनी काय काय सांगितलं बघा. वैदिक ब्राह्मण बोलवा, मंत्र जागर येथे करावा. मंत्र जागर त्यांच्याकडून. वेदश्रवणे देवदेवा आनंद होतो अतिशय. वेदश्रवणे, वेदांचं श्रवण करून. मग पुढे किती डिटेल सूचना दिलेल्या आहेत. पने, पेढे, बर्फी, खवा आणि हे सगळे प्रसंग. वैशाख ज्येष्ठ ज्यावेळेला उन्हाळा असतो, ज्यावेळेला आंबे वगैरे मिळतात, ज्यावेळेला चैत्रगौरी वगैरेची हळदी कुंकू करतात, ज्याच्यात डाळ वगैरे लावतात, ती फणसाच्या पानावर देतात. हे आता गेली आहे संस्कृती सगळी, आता इव्हेंट म्हणून करतील साजरी. पण इथे त्यांनी सांगितलंय बघा, पनं हे याच दिवसात मिळतं ना, सरबत मिळेल, पण आंब्याचं पनं करतात, कैऱ्यांचं, तोरा. म्हणून काल आंबे लावले होते, तिथे कैऱ्याही लावल्या होत्या, मला बरं वाटलं. तोरा आपण कोकणीत म्हणतो ते. तर पेढे, बर्फी, खवा, भिजल्या डाळीचं मीठ लावा. म्हणजे डाळ भिजवा, चण्याची डाळ, त्याला मीठ लावा. 1 रुपया तो द्यावा घनपाठी ब्राह्मणा. ते घनपाठी म्हणजे 1 मूळ 3दा म्हणायची असते. मी तुम्हाला सहज उदाहरण म्हणून सांगत नाही. म्हणजे गणाधीश जो गणाधीश गणाधीश जो गणाधीश 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 जो, असं 1दा 2दा 3दा म्हणूनच ते पाठ व्हायचे. त्यावेळेला रिटर्न ट्रॅडिशन नव्हती, स्क्रिप्ट वॉज नॉट देअर. वेद ज्या वेळेला निर्माण झाले त्यावेळेला फक्त वाणी होती, फक्त वाणीची भाषा होती, लेखणी नव्हती. म्हणून पाठ करून घ्यावे लागले. 1दा म्हण, 2दा म्हण, 3दा म्हण. घनपाठी म्हणजे 3दा म्हणणारे. जटापाठ, पदपाठ, जटापाठ पुढे आलेलं आहे ते, पण एक लक्षात ठेवा, घनपाठी ब्राह्मणाचे. सांगायला तो खर्च करू, त्यांच्या शिष्याने सांगितलं, परी अडचण आहे हीच, सांगायला तो करू खर्च, परी अडचण आहे हीच, ब्राह्मण मिळवण्याची साच, आमचा उपाय याने नसे. हा उपाय नाही. महाराज म्हणाले त्यावरी, करा उद्या तयारी, ब्राह्मण धाडेल श्रीहरी. म्हणजे माझा सत्यसंकल्प आहे ना, ब्राह्मण येतील तुमच्या वसंत पूजेला. वसंत मग काय विचारता, येणार ना, मग करूया की. अवघे हर्षले तत्वता, झाली तयारी हा म्हणता. रुपये 100, त्यावेळेचे 100 म्हणजे आजचे 10,000 किंवा लाख रुपये. हा जवळजवळ 140 वर्षापूर्वीचा प्रसंग आहे, हे लक्षात घ्या. 2 प्रहराचे समयाला ब्राह्मणाले शेगावाला, जे पद क्रम जटेला. पदपाठ, क्रमपाठ आणि जटापाठ हे निरनिराळे पाठ आहेत. म्हणजे विद्वान होते, घनपाठी होते, जाणत होते विभुतो. थाटात वसंत पूजा झाली. ब्राह्मण मंडळी आनंदली, दक्षिणा घेऊन गेली अन्य ग्रामाकारणे. संतांच्या जे मनी येतं, सत्यसंकल्प हे शेवटी सांगतायत. संतांच्या जे मनी येतं ते पूर्वी रमानाथ, कमी न पडे यत्किंचित, ऐसा प्रभाव संतांचा. हे जे अशी मंदिरं उपासना करणारी आहेत ना, त्यांना कधी कमी पडणार नाही, ते वाढतच जातील, विकासच होत जाईल. हे मंडप वगैरे काही नाही हो, यांना वाटेल ते करून घेतील आपल्याकडून. आपण त्यांना काय दिलं पाहिजे, त्यांना काय मंडप पाहिजे, फणस वगैरे, मी खातो ते तुला अर्पण, हे अर्पण भावना आहे ती. त्यांना नाम पाहिजे. अगदी श्रीमंत नारायण नारायण, कुठल्याही देवाचं नाव घ्या, नामस्मरण प्रत्येक संताला पाहिजे. आणि जो तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे, कारण श्वास चालू आहे ना, नाम चालू आहे, श्वासावरच नाम घ्या, सोपं आहे. आणि शेवटी ते सांगतात की बंकटलाल प्रतिवर्षी व्रत हे चालवे अतिहर्षी, अजून परी शेगावासी वंशज त्यांच्या करीती. हे अजूनही दरवर्षी त्या तिथीला ब्राह्मण येत असतील, कारण त्यांना जसे कीर्तनकारांना मंदिरात घातलेली असतात, नवरात्राची पूजा कीर्तनं या मंदिरात करायचे, वर्षानुवर्ष करत असतात, ते वर्षानुवर्ष येतात. अजूनही तो बंकटलालाचे जे वंशज आहेत, अजूनही त्यांना आर्थिक स्थिती खूप चांगली आहे. व्रत हे चालवी अतिहर्षी, अजून परी शेगावासी वंशज त्यांचे करती. हे सहज उठलेला संकल्प तो अजून चालू राहतो.
याच्यात संकल्प महत्त्वाचे नाही येतो. आज ही वेदविद्या लयाला जायला लागलेली आहे. कुणाला पाहिजे या मोबाईलच्या कॉम्प्युटरच्या युगात वेदविद्या? म्हणजे वेदविद्या तुम्ही म्हणा, आता लोक वळायला लागलेले आहेत, परदेशातले लोक वळायला लागलेले आहेत. काल स्टॅटिस्टिक्स वाचलं की किती कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटीज संस्कृत माध्यमातले आहेत जर्मनी, कॅनडा वगैरे सारख्या देशात. सो आपल्याला संस्कृत आपण घेत नाही आणि संस्कृत माध्यमातून सायन्स शिकवता येतं, अरे सगळं शिकवता येतं, अरे तीच भाषा आहे खरी. हे विद्वान लक्षात घ्या. म्हणून त्यांनी सांगितलं सहज उठलेला संकल्प तो वर्षानुवर्ष चालला, पिढ्यानपिढ्या चालला. हा त्यांचा संकल्पाचा आपण म्हणतो ना शक्ती किंवा सामर्थ्य आहे, ते हे सामर्थ्य आहे. आणि म्हणून गजानन विषय ग्रंथ साधकांना विमल भक्तीचा मार्ग दाखव. गेल्या वेळेला काय होतं की नौका होवो भाविका प्रत, त्यांना जायचंय दुसऱ्या तीराला, तर हा ग्रंथ किंवा हा अध्याय नौका होऊ दे. आता शेवटी काय सांगतात की हा जो ग्रंथ आहे, विशेषतः हा जो अध्याय आहे, तो साधकांना विमल भक्तीचा म्हणजे शुद्धा भक्ती. विमल म्हणजे निर्मल. मी हे द्या ते करतो, ते करतो हे द्या, हे विमल भक्ती नाही आहे. विमल भक्ती म्हणजे मी नाम घेतो, मला काय तुमची माझ्या हिताचं आहे ते तुम्ही द्या, किंवा माझे भोग आहेत म्हणून तुम्हाला सांगितलं काल सुरुवातीला, आज शेवटी सांगतो, पुढच्या महिन्यात कोणतं फळ आपण अर्पण करायचं आहे, आपल्या कर्माची फळं अर्पण करूया. आणि आपल्या कर्माची जी काही फळं उरलेली आहेत गजानन महाराज तुम्हाला अर्पण करतो. हिंदीमध्ये नैवेद्य दाखवण्याने भोग चढाते है, म्हणजे मी तुम्हाला फळं देतो, या फळाचे भोग मीच भोगणार आहे. भोगण्यासाठी शक्ती द्या. लेट मी सेलिब्रेट माय सफरिंग, लेट मी सेलिब्रेट माय हॅपीनेस. हॅपीनेस सेलिब्रेट करणं सांगावं लागत नाही. माय सॉरोज माय सफरिंग, लेट मी सेलिब्रेट. आणि म्हणून फळं आपण त्यांना देऊया. नेहमीप्रमाणे 5व्या अध्यायाची पहिली ओवी वाचून आपण थांबणार आहोत. हे अज, अजित, अव्यय, या काय प्रत्येक शब्द आहेत. अज, पुढच्या वेळेला विचार करूया. अजित, अव्यय, सच्चिदानंदा, करुणालया, हे शब्द वापरत आहेत दासगणू महाराज. दासगणू लागला पाया. कुणाच्या पायाला लागल्या? अज, ज्याचा जन्मच झाला नाही. अजित, जो कोणाकडूनही कधी जिंकला जात नाही. अव्यय म्हणजे जो कधी संपतच नाही. मूर्ती काय देव आहे काय देह आहे काय? नाही, ते उपासक आहेत. आपण म्हणतो ना की अव्ययाचे, अव्यक्ताचे, निर्गुणाचे उपासक आहेत दासगणू महाराज सुद्धा. म्हणून हा ग्रंथ जो आहे ना, भक्ती वगैरे सगळं सांगता सांगता ज्ञान काय, शुद्ध ज्ञान काय ते सांगतो. हे अज, अजित, अव्यया, सच्चिदानंदा, करुणालया, दास गणू लागला पाया, आता अभय तुझे असू दे. अभय, भय आणि निर्भय, त्याच्या पलीकडची अभय अवस्था आहे. मला भीती वाटली पण बाबा घरात आले, माझी भीती गेली, पण उद्या परत येऊ शकते. म्हणजे भय, निर्भय, परत भय, पण अभय, भयाचा स्पर्शच होणार नाही. भयाचा स्पर्श ते मागतायत. काय मागतायत? अभय दे. आपण तेच मागूया. आहे त्या ठिकाणी ताट बसून डोळे मिटूया, शांत. पुढच्या वेळची उपासना शेवटचे 2 दिवस 29 आणि 30, बुधवार गुरुवार, जून. शांत. श्लोक म्हणूया आणि शांतीपाठ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै. तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात चोळूया, चेहऱ्यावर, डोळ्यांवर चोळूया.
अगदी सावकाश डोळे उघडून जिथून ज्या पद्धतीने दिसत आहेत गजानन महाराज किंवा राम किंवा विठ्ठल रखुमाई हनुमान, दर्शन घेऊया. इथे असलेल्या सगळ्यांना नमस्कार करूया. शांत आनंद. महाराज महाराज गजानन महाराज सर्वांना नमस्कार.